सर्व उपस्थित शेतकरी व गारकर सर यांचं सर्वांचं मी या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व शेतकरी फाउंडेशन यांच्या वतीनं स्वागत करतो. तर आज आपण ऊस पिकातील आधुनिक तंत्रज्ञान या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर आपण सर्वजण जाणतोच की ऊस हे आपल्या भागातील एक महत्वाचं नगदी पीक आहे. आपण शेतकऱ्यांची जी अर्थव्यवस्था बघतो ती मुख्यत्वे करून ह्या पिकावरती अवलंबून आहे. तर ह्या पिकामधलं ज्या विविध जाती आहेत, या वेगवेगळ्या जाती शेतकरी ज्या वापरत असतात, तर ह्या जातींच्या नुसार त्याची लागवड कशा पद्धतीनं करावी किंवा कोणकोणत्या जातीमध्ये तोडणीचं नियोजन किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करावं, याविषयी आज आपल्याला या सेशनमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर रामदास गारकर सर उपस्थित आहेत. जे ऊस पैदासकार म्हणून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी कार्यरत आहेत. आपण जाणतो की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊस या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर किंवा महत्वाचं असं संशोधन जे आहे ते मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी चालतं. तर सर त्या ठिकाणी ऊस पैदासकार या पदावरती कार्यरत आहेत आणि ऊसाच्या संशोधनामध्ये सरांचा खूप मोठा असा त्यांचा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. तर त्या अनुभवाचा आपल्या शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा यासाठी आज आपण या प्रशिक्षणामध्ये गारकर सरांना आमंत्रित केलेलं आहे. तर गारकर सर आपल्याला विविध जाती, त्याच्या जातीनुसार लागवड तंत्रज्ञान आणि तोडणीचं नियोजन याविषयी आज मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं गारकर सरांना विनंती करतो की सर आपण आपलं मार्गदर्शन सुरू करावं. गारकर सर प्लीज. नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेकरू टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने जो ऑनलाईन लेक्चर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत की ऊस लागवड आणि तोडणीचे नियोजन याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत या ठिकाणी. आणि मागच्या वेळी आपण पाहिले की ऊसाच्या जातीबाबत आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. तर आजचा विषय आहे तो ऊस, वेगवेगळ्या ऊस जातींची लागवड आणि तोडणीचे नियोजन कसं करावं याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर प्रथम मी आज या ठिकाणी आयोजकांचे धन्यवाद आभार मानतो आणि आपण आजच्या या कार्यक्रमासाठी सुरुवात करू. तर आपणास माहिती मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेली आहे की ऊसाच्या जाती महाराष्ट्रात जवळजवळ 17-18 जाती आपण दिलेल्या आहेत आणि या जाती खालचं क्षेत्र जर पाहिलं तर प्रामुख्याने 86-0-32, 265 आणि को 92-0-05 आणि अलीकडे प्रसारित केलेली MS 10,001 किंवा खुले 10,001 या जाती आपण महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रामुख्याने वापरले जातात. आपणास माहिती की महाराष्ट्रात जवळपास 10.5 ते 11 लाख हेक्टरवर ऊसाचे क्षेत्र गेलेले आहे आणि या सगळ्या क्षेत्राचं नियोजन करणे किंवा त्याची प्रोडक्टिव्हिटी जर पाहिली तर त्याच्यामध्ये आपण थोडं कमी पडतो इतर राज्याच्या मानाने. केरळच्या किंवा तामिळनाडू आपल्या पुढे आणि त्या खालोखाल कर्नाटक आणि आपला जवळजवळ 3रा नंबर लागतो. आजचं जर पाहिलं 19-20 मध्ये तर आपली 74 मेट्रिक टनावर हेक्टरी गेले. तर आपल्याला याच्यामध्ये कुठेतरी बदल किंवा हे करणं, प्रगती करणं गरजेचं आहे. आपण पाहिले की ऊसाच्या क्षेत्रामध्ये मात्र फारच व्हेरिएशन दिसून येते. जवळजवळ 19.87% त्याच्यामध्ये विविधता दिसून येते. म्हणजे कधी 6-6.5 लाख हेक्टर तर कधी 11 लाख हेक्टर. आणि मग काय होतं, कारखान्याला कधी 100 झाला तर गाळपाचा प्रश्न येतो आणि जर लवकर किंवा कमी क्षेत्र असेल तर मग ऊसाची पळवापळी सुरू होत असते त्या ठिकाणी. तर या सर्व बाबतीत आणि ऊसाची उत्पादकता मात्र दिवसेंदिवस घटत चाललेली आहे. याच्या मागली कारणं वेगवेगळी आहेत, परंतु लागवड आणि ऊसाचं गाळपाचं नियोजन व्यवस्थित जर केलं तर आपल्याला उपलब्ध क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रामधून कारखाने हे पूर्ण कार्यक्षमतेने हे चालवता येऊ शकतात. तर या ठिकाणी आपल्याला माहिती की
महाराष्ट्रात आपल्याला ऊस जर लागवड करायची असेल तर योग्य हंगामात योग्य ऊस जातींची निवड करणे फार महत्व आहे. त्याचबरोबर पीक संरक्षण असेल किंवा खतांचं नियोजन असेल तर या बाबतीत सुद्धा थोडं नियोजन करणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात आता गेल्या वर्षी 18-19 मध्ये 924 लाख मेट्रिक टन उत्पादन झालं होतं आणि त्यापासून जर ऊस गाळपासाठी आपण जर हा सर्व ऊस जवळजवळ महाराष्ट्रातला जो 924 लाख हेक्टर जर आपल्याला ऊस गाळायचं म्हटलं तर त्याचं नियोजन कारखाना लेवलला थोडं करणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्राची जर कॅपॅसिटी पाहिली आपण सर्व कारखाने जवळजवळ 195 ते 200 कारखाने आपल्या महाराष्ट्रात आहेत, सहकारी आहेत, काही खाजगी कारखाने आहेत आणि या सर्वांची जर आपण ऊस गाळपाची क्षमता पाहिली तर त्या ठिकाणी जवळपास दर दिवशी 7.5 मेट्रिक लाख टन गाळप क्षमता आहे आणि हा जर सर्व 924 लाख जर ऊस आपल्याला गाळप करायचं म्हटलं तर त्यासाठी जवळजवळ 130 दिवसाचा हंगाम आपण ऊसाचा गाळप हंगाम चालू शकतो. परंतु आपण पाहिलं प्रत्यक्षात तर 160-65 दिवसापर्यंत आता एप्रिल महिना आला तरी अजून कारखाने काही चालू आहे. म्हणजे आपल्याकडे 160 पेक्षा सुद्धा अधिक काळ आपण हे गाळप करतो. तर इथं गाळपाचा कालावधी आपण जेवढा कमी करू तेवढं आपल्याला साखर रिकव्हरी किंवा ऊसाचं उत्पादन सुद्धा जास्त मिळणार. आपण पुढे पाहणार आहोत की ऊसाचं योग्य वेळी कुठे कधी हार्वेस्टिंग करायला पाहिजे आणि गाळपाचा कालावधी आपण सांगितलं की जेवढा कमी तर तेवढं साखर उतारा जास्त मिळतो. जर जास्तीत जास्त गाळप हे डिसेंबर ते मार्च या काळात जर केलं तर आपल्याला साखर उतारा जास्त मिळणार आणि ऊसाचं उत्पादन सुद्धा हे त्या ठिकाणी जास्त मिळणार आहे. तर आपण पाहिलं की सरासरी महाराष्ट्राची परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती किंवा हवामान जर विचारात घेतलं तर ज्यावेळी सुरुवातीला कारखाने सुरू होतात साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये तर त्यावेळी कारखाने त्यावेळी साखर उतारा कमी असतो आणि त्याच्यानंतर एप्रिल-मे मध्ये मार्च नंतर जर आपण पाहिलं तर पुन्हा साखर उतारा हा थोडा कमी होत जातो. कारण त्यावेळी सुरुवातीला हा अपरिपक्व ऊस तुटला जातो आणि एप्रिल-मे महिन्यात आपल्याकडे जर पाहिलं तर आता टेम्परेचर भरपूर आहे. मे महिन्यात एप्रिल-मे मध्ये काय होतं अतिउष्ण आणि कोरडं हवामान असल्याने रसातील जे साखर तयार झाली असते थंडीमध्ये मार्च पर्यंत तर त्याचं विघटन सुरू होतं. म्हणजे त्याचं पुन्हा ग्लुकोज फ्रुक्टोज मध्ये होऊन मग पांशा फुटणे म्हणा किंवा खाली फुटवे फुटणे असे प्रकार सुरू होतात आणि मग त्यामुळं या ऊसापासून आपल्याला साखर उतारा सुद्धा कमी मिळतो आणि वजनात सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी घट आपल्याला दिसून येते. आणि नोव्हेंबर ते मार्च पर्यंत आपण जर पाहिले साखर उतारा पुढे ग्राफ आपण पाहणार की नोव्हेंबर ते मार्च पर्यंत साधारण साखर उतारा वाढत जाऊन त्यामध्ये त्याच्यात थोडी थोडी घट होत जाते. परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सर्वाधिक जरी साखर उतारा मिळत असेल महाराष्ट्रामध्ये तर सर्वच आता पाहिले की जवळजवळ 924 लाख हेक्टर महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन आणि सर्व ऊस हा 2 महिन्यात तोडणं मात्र शक्य होणार नाही. त्यासाठी व्हरायटीचं नियोजन करणे लागण आणि गाळपाचं नियोजन जर केलं तर ते एक साखर आणि ऊस उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने फायद्याचं ठरेल. तर सुरुवातीच्या आणि शेवटच्या काळातील कमी साखर उतारामुळे सरासरी साखर उतारा कमी होतात. त्यासाठी ऊसाची तोडणी किंवा लागण हंगामानुसार आपण पाहिले की आपल्याकडे महाराष्ट्रात जवळजवळ 3 हंगाम आहेत, सुरू, पूर्व हंगाम आणि अडसाली. तर या हंगामानुसार सुद्धा आपल्याला क्षेत्राचा थोडा विचार करावा लागेल. नंतर त्या हंगामामध्ये ज्या ऊसाच्या जाती आहेत ठरलेल्या तर त्याच लागवड करणे गरजेचं आहे. दुसरं असं आहे की जो अपरिपक्व सुरुवातीला आपण पाहिलं साखर उतारा जरी कमी येत असलं त्याचं कारण जे आहे की अपरिपक्व ऊस ज्यामध्ये साखर तयार झाली असते, ग्लुकोज फ्रुक्टोजचं प्रमाण जास्त असतं आणि मग असा ऊस जर गाळपाला घेतला तर त्याच्यापासून मळीचे प्रमाण जास्त निघतं आणि साखर उतारा सुद्धा आपल्याला कमी त्या ठिकाणी मिळतो. तर त्यासाठी आपल्याला पक्वतेनुसार त्या लागवड करणं किंवा तोडणी करणं गरजेचं आहे. एक मिनिट पुन्हा शेअर करतो ते मध्ये येते. ओके सर दिसतंय आता. हा ते दिसतंय का आता? ते मध्ये येत होतं ना, आता दिसतंय. ओके हा दिसतंय आता. तर ऊसाचं वय हार्वेस्टिंगच्या वेळी ऊसाचं वय हे फार महत्वाचं असतं की फॅक्टर. म्हणजे ऊसाची जर उत्पादकता वाढवायची असेल तर तोडणीच्या वेळी ऊसाचं वय हे आपल्याला फार महत्वाचं आहे. नंतर
व्हरायटीमध्ये सुद्धा आपल्याला वाढीमध्ये वेगवेगळा ग्रोथ आणि मॅच्युरिटी त्याची पक्वता वेगवेगळे ऊसाचे आपण पाहिले की जरी 10-15 वर्ष तर याच्यामध्ये काही लवकर पक्व होणारे जाती आहेत, काही मध्यम आणि काही उशिरा पक्व होणार. तर त्या पक्वतेनुसार जर तोडणी केली तर साखर उतारा आणि ऊस उत्पादन हे आपल्याला निश्चित जास्त मिळतं. नंतर त्याच्यामध्ये व्हरायटीची पक्वता मी सांगितलं, तसंच वातावरणाचा सुद्धा रिकव्हरीवर परिणाम होतो आणि मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, खताचं नियोजन आहे. नंतर काही वेळेला किडीचा आणि रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव जसं लोकरी मावा आहे किंवा विल्ट येतो काही ठिकाणी अर्ली शूट बरोबर, तर या सर्वांचा परिपाक म्हणून ते ऊसाची उत्पादकता आणि साखर उतारा यावर निश्चित परिणाम होतात. हवामानातले जे घटक आपण पाहिले की तापमान, नंतर सोलर रेडिएशन म्हणजे सूर्यप्रकाशाची तीव्रता आणि कालावधी, ह्या जर गोष्टी पाहिल्या किंवा वातावरणातील ह्युमिडिटी, आर्द्रता जर पाहिली आणि पावसाचं प्रमाण, या सर्व गोष्टीचं सुद्धा आपल्या ऊसाच्या उतारावर परिणाम आपण पाहिले की आता ऊसाचा पाऊस झालेला आहे का, एका 2-3 दिवसात काही ठिकाणी पाऊस झाला. आता निश्चितच हा पाऊस झाल्यानंतर जर तुम्ही 8-10 दिवसात जर साखर हा तोडून कारखान्याला गाळपासाठी ऊस जर गेलेला असेल तर निश्चित साखर उतारा हा त्या ठिकाणी कमी मिळतो. कारण पाऊस झाल्यानंतर वातावरणात ह्युमिडिटी वाढते, रिमिट, आणि हा ऊस हा पुन्हा जोमदार वाढीच्या अवस्थेकडे किंवा चांगल्या वाढीसाठी लागतो आणि ऊसातले साखर उतारा त्या ठिकाणी कमी मिळतो. म्हणजे खताचा परिणाम होतो, जमिनीचा परिणाम होतो आणि ऊसाचं वय आणि व्हरायटी या सगळ्यांचा एकत्रित परिपाक हा ऊसाच्या साखर उतारावर परिणाम घडून येत असतो. तर महाराष्ट्रात आपल्याला जर पाहिलं आपण ऑप्टिमम योग्य वेळ कोणती वर्षाची तोडणी करण्यासाठी, तर आपण पाहिले लवकर ज्या पक्व होणाऱ्या जाती आहेत तर त्या साधारण 10 ते 12 महिन्यात पक्वत असतात. मीडियम ज्या असतील तर 12 ते 14 महिन्यात आणि उशिरा पक्व होणाऱ्या ह्या 14 ते 16 महिन्यात पक्व होत असतात. तर त्यानुसार आपल्याला ऊसाचं तोडणीचं हे नियोजन करणं गरजेचं होतं. तर काही व्हरायटी आपण पाहिले की जरी सुरुवातीला साखर उतारा जास्त असला परंतु सुरुवातीला हे गाळणं क्रमप्राप्त ठरतं, कारण सर्वच ऊस आपल्याला डिसेंबर, जानेवारी किंवा मार्च मध्ये तोडणं शक्य होत नाही. ऑक्टोबर पासून कारखाने सुरू होतात, कारण सगळा 2-3 महिन्यात ऊस तोडणं शक्य नसतं. म्हणून सुरुवातीला जे ऑक्टोबर नोव्हेंबरचे जे महिने, तर यामध्ये जर आपण लवकर पक्व होणाऱ्या जर जातीची तोडणी केली किंवा त्याच्या वयानुसार, तर आपल्याला निश्चित त्या ठिकाणी साखर उतारा वाढीसाठी वाव मिळतो त्या ठिकाणी. नंतर दुसऱ्या ज्या बाबी आहेत, सुकृत अर्ली सीझन जरी असतं तर अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी जरी पक्व सुरुवातीला झालेलं नसलं ऑक्टोबर, परंतु इतर जातीच्या मानाने त्याच्यामध्ये साखर हे जास्त प्रमाण असल्यामुळे आपण त्या सुरुवातीला घेणं गरजेचं ठरतं. नंतर साखर जर आपण पाहिलं, साखर कारखान्यांचं तोडणीचं नियोजन जर पाहिलं तर त्यांचं असा कल असतो की ऊसाच्या वयानुसार, म्हणजे 8 सालीचा ऊस असेल तो आधी घ्यायचा, नंतर पूर्व हंगामी, नंतर सुरू आणि खोडवा सर्वात शेवटी. तर हे चुकीचं आहे, तसं करणं गरजेचं नाही. ज्यावेळी साखर काही व्हरायटीमध्ये 12 महिन्यात साखर येत असेल तर त्या लवकर तोडायला पाहिजे. 8 सालीची जरी एखादी 265 सारखी जात असेल तर ती थोडी नंतर घेणं गरजेचं आहे, कारण तिला सुरुवातीला ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये साखर येत नाही. तर त्याऐवजी जर 671, 434 असेल किंवा 10,001 तर या जाती सुरुवातीला घेतल्या तर त्याच्यापासून साखर उतारा हा निश्चित जास्त मिळतो. नंतर लॉ ऑफ मिनिमम उत्पादन वाढीमध्ये आपण जाऊया, अनेक घटक त्याच्यावर परिणाम करत असतात, परंतु एक नियम असा आहे की ज्या घटक कमी पडतो तर तो जेवढा आपण वाढत जातो त्या प्रमाणात उत्पादन वाढत असतं. समजा 10 फॅक्टर आहे, त्याच्यापैकी समजा आपले खतं दिले, पाणी दिले, सर्व आपण गोष्टी बरोबर दिल्या आणि फक्त त्याच्यामध्ये एखादी गोष्ट समजा पाणी दिले, सगळं दिले आणि खतं दिले नाही, तर खतं जसे आपण वाढू त्या प्रमाणात उत्पादन वाढत असतं. म्हणजे जरी सर्व घटक अनुकांनी एखादा घटक कमी नाही किंवा मायक्रोन्यूट्रिएंट कमी पडले असले तर त्या घटक आपण ज्यावेळी त्याची पूर्तता करतो त्या प्रमाणात ते उत्पादन वाढत जात असतं. म्हणजे सर्व घटक हे अनुकूल असतील तरच आपण त्याचं मॅक्झिमम आपली जी प्रोडक्टिव्हिटी ते आपण मिळू शकतो. नंतर जास्त वेळ दिवस शेतामध्ये जर ऊस राहिलेला असला तर त्याचं निश्चित वय पक्व झाल्यानंतर असा ऊस हा जास्त काळ शेतामध्ये ठेवण्यामध्ये काही त्याचा मतलब नसतो. तर नंतर हे जर आपण पाहिले की आपल्याकडे आता एप्रिल महिना चालू आहे, या वेळी सुद्धा आपल्याकडे कारखान्याचे ऊस तोड चालू आहे, म्हणजे अजून सुद्धा ऊस तोड आहे. परंतु अशा वेळी काय होतं, बराचसा ऊस लोळलेला असतो किंवा त्याची जी रसाची क्वालिटी, साखरेचं प्रमाण त्याच्यामधलं थोडं कमी झाले असते किंवा तुरा येऊन गेले. आज तुरा येऊन गेलेले 2-4 महिने झाले. कोल्हापूर भागात जर आपण गेलो
तर पंचगंगेच्या काठी किंवा जर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहिलं तर 2-3 महिन्यापूर्वी पूर्ण ऊसाला तूर येऊन गेला. आणि असा ऊस जर आता एप्रिलपर्यंत जर गाळला तर निश्चितच त्या ठिकाणी काय होतं, खालीहून फुटवे किंवा नवीन कोंबारे फुटलेले असतात, साईड सूट असतात. आणि यांच्या वाढीसाठी जी ऊसामध्ये जी साखर तयार झालेली असते 12-13 महिन्यामध्ये, तर ही साखर आहे. तर ही साखर ह्या नवीन जे कोंबारे येत असतात किंवा पांगशा फुटतात यांच्या वाढीसाठी उपयोग केला जातो. आणि म्हणून मग साखरेचा उतारा त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळत असतात. तसंच आपले ओव्हरेज केन म्हटलेलं डिटोरेट सुक्रोज कंटेंट काय होतं, लॉजिंग किंवा आता जे सांगितलं की नवीन वाढीसाठी ते वापरलं जातं. आणि इम्पॉर्टंट पॅरामीटर शुगर इल्डचं असं आहे की आपण पाहिलं की 12-13-14 महिन्यापर्यंत आपलं ऊसाचं उत्पादन थोडं थोडं वाढत जातं. परंतु मॅक्झिमम जे ऊस झाल्यानंतर तिथून पुढे कालावधी वाढतो त्या प्रमाणात आपल्याला ऊसाची उत्पादकता मिळत नाही. तर त्या ठिकाणी लॉ ऑफ मार्जिनल डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न्स म्हणजे जेवढा कालावधी वाढतो त्या प्रमाणात आपले ऊसाचं उत्पादन वाढत नाही. म्हणून ऑप्टिमम त्याचा जो हार्वेस्टिंगचा पिरियड आहे तर तो महत्वाचा असतो या ठिकाणी. तर ज्यावेळी आपण हा विचार करतो की आपल्याला उत्पादन किती, मॅक्झिमम उत्पादन जरी समजा एखाद्या व्हरायटीचं फेब्रुवारी मिळत असेल परंतु ती जर ऑक्टोबरमध्ये तोडली तर 12 महिन्यात जर ते उत्पादन मिळत असेल आणि तेच पुढे 14-15 महिन्यात जर उत्पादन घेतलं तर पर मंथ त्याला कालावधी जास्त मिळेल, त्या प्रमाणात ते उत्पादन वाढत नसते त्या ठिकाणी. तर या ठिकाणी मी आपल्या महाराष्ट्रातला एक सिनेरिओ किंवा महाराष्ट्राची सध्या परिस्थिती म्हणजे पाहिले 19-20 मध्ये, तर आपल्याकडे महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख जाती आहेत त्याच्यापैकी जर आपण पाहिलं तर 86-32 खाली जवळजवळ 48 जवळजवळ 50% क्षेत्र आहे जवळपास, आणि 265 खाली जवळजवळ 34% क्षेत्र. आणि मग उर्वरित जे आहे तर फुले 10,001 असेल, अवतार असेल 8005 असेल 92,005, तर ह्या सर्व इतर ज्या जाती आहेत 10,001 असेल 92,005 असेल 600, तर ह्या लवकर जाती पक्व होणाऱ्या जाती झाल्या आणि यांचं क्षेत्र मात्र हे आता कमी झालेले. तर आपल्याकडे आपण पाहिले की महाराष्ट्रामध्ये लागवडीचा जर विचार केला तर आपल्याकडे 3 हंगाम आहेत, सुरू, पूर्व हंगाम आणि आडसाली. आता आडसालीची लागवड बऱ्याच ठिकाणी, आता कोल्हापूरचा पश्चिम भाग किंवा कोल्हापूर विभागामध्ये आडसालीचं क्षेत्र कमी आहे, परंतु त्याचा विचार केला तर नगर, पुणे, सोलापूर या भागामध्ये आडसालीचं क्षेत्र जास्त आहे. कारण या ठिकाणी उन्हाळ्यात किंवा आडसालीमध्ये जरी पाऊस कमी झाला तरी कॅनलचं पाणी उपलब्ध असतं आणि त्या पाण्याच्या वर आडसालीच्या लागवडी ह्या केल्या जातात. आणि आडसालीची लागवड ही साधारण जो कालावधी ठरलेला आहे त्याचे 15 जुलै ते 15 ऑगस्ट. आता याचं कारण असं आहे की तुम्हाला 15 जुलैलाच का करायची, 1 जूनला का नाही करायची किंवा काही मे मध्ये लावणं. तर असं आहे की मार्च एप्रिलमध्ये जर लागवड केली, सुरुवातीला आपण मार्चमध्ये सुद्धा काही ठिकाणी लागवड केली, परंतु खोडकिडीचा जो प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी, तर खोडकीड मार्च एप्रिलमध्ये ज्यावेळी टेम्परेचर वाढतं त्यावेळी सुरुवातीला खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्या लागणी एवढ्या साधत नाही. 1 जूनला किंवा मे मध्ये जर आपण लागवड केली आणि त्या ऊसाला जर साधारण जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर साधारण ऑगस्टमध्ये जर 3 ते 4 कांडे जर असेल तर अशा ऊसाला त्या वर्षी सुद्धा तोरा येऊ शकतो. साधारण 7-8 कांडे जर असेल किंवा 5-6 कांडे असेल तर त्या वर्षी लगेच तोरा येऊ शकतो. आणि मग अशा ऊसाचं पुढे करायचं काय, कारण वरदा तोरा आल्यानंतर पुढं त्याचं उत्पादन मिळत नाही. आणि म्हणून आडसालीची जी लागवड आहे ती ठरलेली आहे की त्याची जी ज्युव्हिनाईल स्टेज आहे, साधारण टेलरिंगची स्टेज, ही ओलांडून गेल्यानंतर जर आपण ते ऑगस्टमध्ये ती ओलांडून जायला नको आहे त्याच्यापर्यंत ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पाहिजे तरच ती तोरा येत नाही त्या वर्षी. आणि ते जर 2-3 कांडे ऑगस्टमध्ये ऊस असेल तर त्या वर्षी तोरा येऊ शकतो. म्हणून आपण सांगितले की लागण करताना आडसाली साधारण 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान करा. आणि यासाठी ऊसाच्या जाती हे जे लागणीचं नियोजन की याच्यासाठी जे आपण शिफारस केल्या जातात, कोश 80-32, कोयम 0265, व्हेसा 8005 आणि कोविसा 98, तर या आडसालीसाठी या जाती आपण शिफारस केलेल्या आहे. पूर्व हंगाम जर घेतला तर त्याच्यानंतर हा 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर तर ही पूर्व हंगामी ऊसाची लागवड करण्याची योग्य वेळ आहे. या वेळेला जर आपण लागवड केली तर याच्यामध्ये काय होतं, पुढच्या आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितले की त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, उगवण अवस्था असेल, फुटवेची अवस्था असेल किंवा जोमदार वाढीची अवस्था आणि पक्वता अवस्था. तर पुढच्या वाढीच्या दृष्टीने जे योग्य हवामान आहे ह्या योग्य वेळी लागवड केली तर त्यांना योग्य हवामान मिळतं आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी. आणि अवेळी जर लागवड केली तर त्या ठिकाणी अनेक प्रॉब्लेम येतात. म्हणजे आपल्याला ज्यावेळी पक्वतेची अवस्था असते त्यावेळी जर उष्ण हवामान असेल तर त्याच्यात साखर तयार होत नाही
नाहीतर आपण वर्षभर कारखाने चालू ठेवले असते, उन्हाळ्यात सुद्धा आपण कारखाने चालू ठेवले, परंतु योग्य वेळी योग्य हवामान त्या वाढीनुसार मिळण्यासाठी आपण ह्या लागवडीचा कालावधी शिफारस केलेला आहे. सुरू हंगाम जर आपण पाहिलं आपल्याकडे 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी साधारण यावेळी लागवड करणं गरजेचं आहे. आणि सुरू आणि पूर्व हंगामात जर व्हरायटी पाहिल्या तर इतर ज्या जाती आहेत म्हणजे सर्वच जाती या सुरू आणि पूर्व हंगामासाठी शिफारस केलेल्या आहे. तर महाराष्ट्रातील आता महत्वाचे की गाळपाचन किंवा तोडणीचं नियोजन हे करणे, तर महाराष्ट्रात 18-19 मध्ये सांगितले की 924 आता सांगितले, आणि हा गाळप करण्यासाठी जवळजवळ आपली गाळपाची क्षमता 7.5 मेट्रिक टन जर गृहीत धरली तर हा सर्व ऊस गाळपा साधारण 124 दिवस लागतात, आणि कारखाने काही वेळेला बंद ठेवावे लागते, स्वच्छता असेल किंवा इतर असे 10-12 दिवस जर पकडले तर साधारण 134 ते 35 दिवसाचा हा पूर्ण गाळप हंगाम हा पूर्ण व्हायला पण तसं होत नाही. प्रॅक्टिकली प्रत्यक्षात जर पाहिलं तर ऊसाची पळवा काही वर्ष कारखान्याला ऊस कमी पडतो तर काहींना जास्त एक्सेस ऊस होतो, तो गाळपाचा प्रश्न येत असतो. तर मध्ये डिसेंबर ते मार्चच्या काळात आपल्याकडे सर्वाधिक साखर उतारा मिळतो. गाळपाचा कालावधी आपल्याला याच्यासाठी मागे सांगितले की जेवढा कमी तेवढा साखर उतारा हा जास्त मिळतो. म्हणून जे कारखाने जास्तीत जास्त कमी काळात डिसेंबर ते मार्च पूर्वी जे कारखाने जास्तीत जास्त साखर ऊसाचं गाळप करतील त्यांचा साखर उतारा हा निश्चित. आणि दुसरं म्हणजे ऊसाच्या जातींचं नियोजन जर केलं तर निश्चित साखर उतारा त्या ठिकाणी आपल्याला साखर उतारा आणि ऊसाचं उत्पादन दोन्ही गोष्टी जास्त. तर इथं मी आपल्या ऊसाच्या जर साखर उतारा जर महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर साखर डायरीतलं मी आता ह्या वर्षाचं त्या ठिकाणी हे घेतलेले की 10 नोव्हेंबर 20 पासून तर ते 25 फेब्रुवारी 21 पर्यंत म्हणजे चालू याचं हे घेतलेले आहे आकडेवारी साधारण साखर डायरीमधून. तर असं दिसून येते की कोल्हापूर, पुणे आणि ह्या कोल्हापूरमधले सर्व कारखाने, पुणेमधले सर्व, सोलापूर नगर ह्या जर पाहिलं आपण तर सुरुवातीला आपण पाहिले की महाराष्ट्राची टोटल जर पाहिले रिकव्हरी तर 7.48% रिकव्हरी ही नोव्हेंबरमध्ये असते, आणि ही वाढत जाऊन पुढे शेवटी आता फेब्रुवारीमध्ये 10-24 झाली. अजून पुढची आकडेवारी मला मिळाली नाही त्याच्यामध्ये, परंतु आता जर सरासरी 11.15 पर्यंत आपली रिकव्हरी जाते महाराष्ट्राची. आणि मग पुढे साखर रिकव्हरी जाते. सुरुवातीला साखर उतारा हा कमी मिळतोय आपल्याकडे 8 आणि 7.5 म्हणजे हे फारच कमी असतं. तर या काळामध्ये जर आपण व्हरायटीचं नियोजन करणं गरजेचं आहे. या ठिकाणी सुरुवातीला साखर उतारा वाढला तर पुढं ऑलरेडी साखर उतारा जास्त मिळत असतो. त्यामुळे ओव्हरऑल जी सरासरी आपण पाहू याच्यामध्ये आपण ग्राफ पण आपण या ठिकाणी केलेला आहे याचा एक. तर हा ग्राफ दिलेला आहे की रिजन वाईज जर कोल्हापूर विभागाची पाहिली तर सरासरी म्हणजे सर्वात जास्त साखर उतारा इथे पाहिला आपण हे कोल्हापूर विभाग 11.81%, नंतर पुणेचा त्याच्या खालोखाल 10.59% साखर रिकव्हरी येते. आणि नंतर जे बाकीचे अमरावती, नागपूर हा सगळ्यात कमी खाली साखर उताराच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो. आणि ह्या सर्व महाराष्ट्राची जर साखर उतारा इथं मधलं दिलेले आहे मीन सरासरी, तर याचा सेपरेट ग्राफ आपण पाहणार आहोत. तर इथं आपल्याला लक्षात येईल की 10 नोव्हेंबर पासून जसजसं कालावधी वाढत जातो तसं साखर उतारा हा वाढत गेलेला आहे त्या ठिकाणी. तर सुरुवातीचा 7.5% म्हणजे हा शेवटची जी 11-11.25 साखर रिकव्हरी असते त्या मानाने फारच कमी आहे. म्हणून या कालावधीमध्ये जर आपण साखर उतारा हा वाढवला तर इथं आपल्याला जास्तीत जास्त स्कोप आहे. आणि मी सांगितलं की डिसेंबरमध्ये जवळपास हा नॉर्मलला साखर उतारा म्हणजे चांगल्या प्रकारे येत असतो. आणि डिसेंबर, जानेवारी या कालावधीत जर आपण जास्तीत जास्त साखरेचं गाळप केलं, ऊसाचं गाळप केलं तर आपल्याला हा साखर उतारा वाढवणं हे गरजेचं. आणि हे कारखाना लेवलला याचं थोडं नियोजन जर झालं तर निश्चित जे कारखाने चांगल्या प्रकारे नियोजन करतात त्यांना त्याचा फायदा निश्चित मिळत आहे. तर हे आम्ही प्रयोग घेतला होता. सर्व जाती पूर्व हंगामात लागवड केलेल्या जाती म्हणजे 10,000 अशा 20 जाती ज्या रिलीज व्हरायटी केलेल्या आपल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. तर 10,000 190 57 80 30 265 92 05 86 32. तर या सर्व जातींचं सरासरी मी पाहिलं तर ऑक्टोबरमध्ये तर या ठिकाणी हे केनिल ऊसाचं उत्पादन आपण जर पाहिलं तर सरासरी साधारण आपण सुरुवातीला ऑक्टोबरमध्ये पाहिलं
पूर्व हंगामी ऊस लावून जर 11 महिन्यात तोडला तर 133 टन मेट्रिक. आपण याच्या पुढचं थोडं सरासरी व्हरायटी वाईज तर वेगवेगळे 265 जर जात घेतली तर तिचे सुरुवातीपासून म्हणजे साखर ऊस उत्पादन हे सगळ्यात जास्त मिळालेले आणि सरासरी जर पाहिलं तर 207 मेट्रिक. म्हणजे ऊस उत्पादनाच्या बाबतीत 265 ही सर्वात जास्त आहे. आणि त्या खालोखाल जर मग आपण पाहिलं तर 86, 32, 90, 57 10,001 सुद्धा चांगलं साखर उतारा त्या ऊस उत्पादन मिळाले. तर ऊस उत्पादनाच्या बाबतीत आपल्याला असं दिसून येईल की जर ऑक्टोबरमध्ये पूर्व हंगामातला ऊस जर ऑक्टोबरमध्ये तोडला तर साधारण 133 मेट्रिक टनाचं ऊस उत्पादन मिळालेले. नोव्हेंबरमध्ये गाळलं तोच ऊस तर 148 आणि डिसेंबरमध्ये म्हणजे 13 महिन्यांनी पूर्व हंगामीचा ऊस जर 13 महिन्यात ऊस तोडला तर 157.7 म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला ऊसापासून उत्पादन घ्यायला तर योग्य तोडणीची तारीख नोव्हेंबरमध्ये. तर ह्या तिन्ही म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या कालावधीत जर हा ऊस तोडला. आता हे तिन्ही तुम्ही म्हणता हा फरक आहे, परंतु स्टॅटिस्टिकली पाहिलं तर ह्या ॲट पार आहेत, ॲट लेवल एकाच लेवलला आहेत ह्या हे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. तर या कालावधीत जर हा ऊस तोडला तर ऊसाचं उत्पादन आपल्याला सरासरी कुठली व्हरायटी म्हणजे सगळ्या व्हरायटीची सरासरी जर काढली त्याच्यात व्हरायटी वाईज वेगवेगळे एखादी व्हरायटी नोव्हेंबर फेब्रुवारीमध्ये जास्त उत्पादन, परंतु सगळ्या व्हरायटीचं म्हणजे 20 व्हरायटी सांगितलंय की त्याचं उत्पादनाच्या आकडेवारी सरासरी पाहिली आपण तर डिसेंबरमध्ये ऊस जर तोडला पूर्व हंगामीचा तर जास्तीत जास्त साखर उतारा आपल्याला मिळालेला आहे. साधारण म्हणजे 13 महिन्याने ऊस तोडला तर 13 महिन्याचा ऊस हा 12 महिने तर सिग्निफिकंटली हा कमी आहे, जास्त आहे. कशापेक्षा 11, 12 आणि 16 महिन्यापेक्षा. म्हणजे 11, 12 आणि हा जो 16 महिन्याचा आहे तर याच्यापेक्षा हा सिग्निफिकंटली जास्त आहे, म्हणजे इथं कमी मिळतो. आणि हे जे तिन्ही आहेत फेब्रुवारी, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी तर ह्या कालावधी ह्या सगळ्या ॲटपार आहे, म्हणजे सांख्यिकी दृष्ट्या याच्यामध्ये फरक नाही आहे त्याच्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता हे जायला तुम्ही 13 महिन्यांनी साखर, परंतु आपण महिन्याचा विचार का इकॉनॉमिक्स फार महत्वाचं आहे आपल्याला. इफेक्ट ऑफ हार्वेस्टिंग टाइम ऑन केन यील्ड टन पर मंथ पर हेक्टर. आता मी सांगितलं की मागाचं जे उत्पादन होतं 133 टनाला इथं 11 महिन्यात 133 टन मिळते, म्हणजे 133 भागिले 11 जर केलं आपण इथं तर त्या ठिकाणी 12.10 येतं. आणि नोव्हेंबरमध्ये जर ऊस तोडला, नोव्हेंबरमधले ऊस उत्पादन आपण जर इथं पाहिलं अगोदरचं तर नोव्हेंबरमध्ये साधारण 148.6 मिळाले आणि हे 12 महिन्यात मिळाले, म्हणजे एका महिन्याला साधारण किती पडते 12.38. म्हणजे आपण इकॉनॉमिक्स पाहिले की पर महिन्याला म्हणजे कालावधीचं जर गृहीत धरला आपण कन्सिडरिंग द टाइम व्हॅल्यू द रिझल्ट ऑफ द स्टडी रिव्हील दॅट सिग्निफिकंटली हायर केन यील्ड. म्हणजे 12 महिन्यात ऊस तोडला तर शेतकऱ्यांना हे फायद्याचे आहे किंवा ऊस उत्पादन, परंतु जास्तीत जास्त उत्पादन हे 13 महिन्यात मिळालेले. मग तिथं महिन्याचा विचार नाही केला, पिरियडचा विचार केलेला नाही. तर ज्यावेळी आपण त्या महिन्याने भागले पर मंथ उत्पादकता काढली तर हे 12 महिन्याला सगळ्यात जास्त उत्पादन पूर्व हंगामी ऊसापासून मिळाले. 13 महिन्यात त्याच्या खालोखाल आणि पुढे जर पाहिलं जसं जसं पिरियड महिने वाढत जाते 16 महिन्याला गेले तर पर महिन्याला उत्पादन हे आपल्याला फार कमी, म्हणजे त्या प्रमाणात उत्पादन वाढत नाही. तर याची जास्तीत जास्त तोडणी पूर्व हंगामीचा ऊस हा साधारण नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीत तोडला तर आपल्याला पर मंथ जे उत्पादन मिळते ते जास्त मिळणार आहे. तर हे त्याची आकडेवारी व्हरायटी वाईज आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा पर मंथ जे आपल्याला उत्पादन मिळालेले की साधारण 90, 57 असे, नंतर 265, 28 म्हणजे सगळ्यात जास्त पर मंथ उत्पादन प्रोडक्टिव्हिटी जे मिळालेली की ऊस उत्पादन प्रति महिना प्रति हेक्टर जर विचार घेतला तर 265, त्याच्या खालोखाल 90, 57 आहे, नंतर 86, 32 आहे. तर असा क्रम थोडा त्या ठिकाणी लागतो. आणि सर्वात आता आपण हा ग्राफ पाहिलेले की 15 हे ऊसाचं साखर उत्पादन. तर साखर उत्पादनाच्या बाबतीत जर विचार केला, आता मी सांगितलं की ऊस उत्पादन जरी हे 12 महिन्यात जास्त येत असेल परंतु साखर उत्पादन हे याचा विचार केला ऊस उत्पादन हे 13 महिन्याला जास्तीत जास्त आलेले आहे, साखर उत्पादन हे 14 महिन्याला 23.20 मेट्रिक टन प्रति हेक्टर आलेले आहे. परंतु ज्यावेळी आपण महिन्याचा विचार करतो की महिन्याचा म्हणजे साखर कारखान्याला जर ऊस तोडायचा विचार केला तर डिसेंबर, जानेवारीत हा ऊस तोडला तर साखर उतारा हा जास्त मिळेल. पण शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर 12 आणि 13 महिन्यात ऊस हा तोडला पाहिजे तर जास्तीत जास्त त्याला प्रति हेक्टरी ऊस उत्पादन मिळणार आहे.
आणि साखर उत्पादन हे तर जानेवारीत का मिळतं, कारण साखर उतारा थंडीचा पिरियड गेल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये साखर उतारा हा आपल्याला जास्त साखर उतार्यामुळे ते पुढे होत असतात. आता पुढे पर मंथ इथं साखर उत्पादन मेट्रिक टन पर हेक्टर पर मंथ. तर याचा जर विचार केला 600 शील पर मंथ पर हेक्टर इन पूर्व हंगामापासून, तर ऑक्टोबरमध्ये कमी आहे, नंतर नोव्हेंबरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे थोडा, आणि डिसेंबरमध्ये आपल्याला हा जास्तीत जास्त पर हेक्टर प्रति महिना आणि प्रति याचं जे साखर उत्पादन आहे हे डिसेंबरमध्ये जास्त मिळालेले आहे. आणि जानेवारीचा जर विचार केला तर पुन्हा तिथं कॉन्स्टंट राहून पुढं मात्र 15 आणि मार्चमध्ये हे त्याचं ऊस उत्पादन प्रति हेक्टर प्रति महिन्याचा विचार जर आपण केला तर त्या ठिकाणी कमी होत जाते. म्हणून आपण सरासरी सर्व जर विचार केला तर साधारण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि जास्तीत जास्त फेब्रुवारी या कालावधीत हा ऊस तुटला घेणं गरजेचं आहे. तर हेच त्या आकडेवारी या ठिकाणी दिलेली आहे की या ठिकाणी जर पाहिलं आपण तर शुगरकेन सुक्रोज पर्सेंट साखर उतार्याचा जर विचार केला आपण या ठिकाणी तर साखर उतारा कसा जातो आपण वाढत गेलेला आहे. प्रत्येक व्हरायटी वाईज इथं हा फार मोठा प्रयोग घेतलेला होता. पूर्वांगामित लागवड करून दर महिन्याला सॅम्पलिंग घेतलेले आहे त्या ठिकाणी आणि मग 16 महिन्यापर्यंत जर आपण हार्वेस्टिंग केलं तर याच्यावरून असं दिसून येत आहे आपल्याला या ठिकाणी हा साखर उतारा सुक्रोज पर्सेंट इफेक्ट ऑफ हार्वेस्टिंग टाइम ऑन सुक्रेज पर्सेंट ऑफ प्रिसिजन. तर पूर्व हंगामी ऊसाचं साखर उतारा तर 11 महिन्यात पाहिलं तर 16.92 साखर उतारा आहे. नोव्हेंबरमध्ये पाहिलं तर 1878, डिसेंबर, जानेवारी असं जर पाहिलं तर फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारीला हा 21.1 साखरेचा उतारा हा जास्त आहे, म्हणजे साखरेचं प्रमाण ऊसातलं. आणि त्याच्यानंतर थोडं कॉन्स्टंट राहून जर हे पाहिलं तर मार्चमध्ये थोडं कमी होत जातं आणि एप्रिल मे मध्ये, आणि हा सरासरी साधारण 19 म्हणजे 20% जवळजवळ सुक्रोज पर्सेंट पूर्व हंगामी ऊसामध्ये मिळते. परंतु सुरुवातीचा कालावधी जर ऑक्टोबरमध्ये हाच ऊस गाळला तर साखर उतारा आपल्याला निश्चित कमी मिळतो त्या आणि 66% रिकव्हरी किंवा जर साखरेचा विचार केला आपण या ठिकाणी तर त्याचा सुद्धा ग्राफ मी या ठिकाणी दिला आहे की साखर रिकव्हरी हे झाले सुक्रोज, परंतु 66% ऑफ सीजनल जो शुगर ऊस आहे तर त्याचा 11 महिन्यात 11 आणि 12 महिन्यात आपल्याला हे साखर उतारा कमी मिळतो. त्याच्यानंतर डिसेंबर, जानेवारी आणि जास्तीत जास्त जो येतो फेब्रुवारी महिने. जसं सुक्रोज मिळाले तसंच फेब्रुवारीमध्ये साखर उतारा किंवा शिष्याचा रिकव्हरी आपण म्हणतो ते सगळ्यात जास्त हे फेब्रुवारी मिळते. परंतु फेब्रुवारी या 2 महिन्यात सगळा ऊस तोडणं शक्य नाही. आपल्याला सुरुवातीपासूनच ऑक्टोबर आपले कारखाने जर पाहिले तर ऑक्टोबर नोव्हेंबर पासून सुरू होतात आणि आता एप्रिल महिना आला तरी काही कारखाने त्या ठिकाणी चालू आहे, कारण एवढी कपॅसिटी नाही आपल्याकडे. जे साखर कारखान्याची गाळप क्षमता आहे ही 4 ते 5 हजारापर्यंत लिमिटेड. बाकी ब्राझील वगैरे तिकडे पाहिलं तर 10,000 हजार 20,000 काही ठिकाणी 1 लाख प्रतिदिन गाळप करणारे कारखाने. त्यामुळे त्यांची शुगर जे साखर जास्तीत जास्त ऊस हा रिकव्हरी जास्त असताना गाळला जातो आणि त्यामुळे आपल्यापेक्षा त्यांची शुगर रिकव्हरी त्या ठिकाणी जास्त मिळते. तर हे या ठिकाणी हा प्रयोग घेतलेला होता की 86-32. आता आपण जर विचार केला व्हरायटीचा त्या ठिकाणी तर शुगर केन तर अनिल व्हरायटी तर साखर उतार्याचा जर विचार केला तर व्हरायटीच्या बाबतीत जर पाहिलं तर 86-32 ही 94-012 ही सगळ्यात जास्त साखर उतारा असणारी व्हरायटी. त्याच्या खालोखाल 671, नंतर 86-32 आणि 265 त्याच्या खाली. तर 265 नंतर जर हार्वेस्टिंगचं महिने आपण पूर्व हंगामी ऊसाचे जर ऑक्टोबरचा विचार केला तर साखरेचं प्रमाण हे 11.91 आहे. नोव्हेंबरमध्ये म्हणजे हे साखर उतारा हा वाढत गेलेला आहे सिग्निफिकंटली स्टॅटिस्टिकली. आणि प्लॅन्टिंग महिने जर केले तर 4 महिने आपण हे प्लॅन्टिंग करून पुन्हा 11 महिन्यापासून सॅम्पल सुरू केले ते ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर ऑगस्टमध्ये जर आपण प्लॅन्टिंग केलं लवकर तर जास्तीत जास्त साखर उतारा मिळतो. नंतर सप्टेंबरमध्ये थोडा कमी, ऑक्टोबरमध्ये कमी, कारण हेच त्या ठिकाणी पुढे जशी तुमची प्लॅन्टिंग वाढत जाईल तसं ऊसाचं वय हे कमी होत जात असतं. आणि या सर्व या ठिकाणी हे स्टॅटिस्टिकली दिलेले आहे. तर हे साखर उतारा आपण व्हरायटी वाईज जर पाहिले तर
सुरुवातीला मी सांगितले की गाळपाचं नियोजन, आता मी सांगितलं की जरी जानेवारी फेब्रुवारी सगळ्यात जास्त साखर उतारा जरी असला मार्चमध्ये इथे, पण सगळाच ऊस हा एवढ्या कालावधीत आपल्याला शक्य नाही. मग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काय करता येईल की ज्यावेळी कारखाने सुरू होतात, आपण पाहिले इथं की इथं 265ची साखर उतारा हा सुरुवातीला हा कमी असतो, कारण ही अशी व्हरायटी आहे की मध्यम ते उशिरा पक्व होणारी जी व्हरायटी आहे की याच्यामध्ये साखर उतारा हा डिसेंबर जानेवारी नंतरच आपल्याला जास्तीत जास्त पाहिजे, तर मार्चमध्ये सुद्धा याच्यात साखर उतारा टिकून राहतो. मग ही व्हरायटी सुरुवातीला ऑक्टोबरमध्ये गाळून उपयोग नाही, तर ती साधारण डिसेंबरमध्ये जर घेतली तर आपल्याला निश्चित त्याच्यामध्ये साखर उतारा जास्त मिळतो. तर मग सुरुवातीला जे गाळायला 86-32 गाळा, 671 घ्या त्या ठिकाणी, किंवा 94-12, तर ह्या लवकर पक्व होणाऱ्या जर सुरुवातीला गाळल्या तर आपल्याला निश्चित त्या ठिकाणी सुरुवातीला साखर उतारा मिळणार, ऊसाचं उत्पादन पण त्या ठिकाणी चांगलं मिळणार. तर हा त्याचाच ग्राफ काढलेला आहे की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये साखर उतारा या प्लॅन्टिंग डेटनुसार जर सगळा 4ही महिन्यात लावलेला ऊस हा ऑक्टोबर पासून जर आपण त्याचं सॅम्पलिंग घेतलं तर साखर उतारा जर आपल्याला जास्त मिळत असेल तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च पर्यंत. तर हा कालावधी आपल्या महाराष्ट्रात अतिशय सुटेबल आहे, परंतु त्याच्या आपल्या काही त्याच्यामध्ये हे आहे की आपण सर्वच ऊस या ठिकाणी जर आपल्या महाराष्ट्रात पाहिले 10 लाख हेक्टर क्षेत्रामधला जर ऊस हा 4 महिन्यात गाळप करायचं म्हटलं तर कारखान्याची जी मिलिंग कॅपॅसिटी आहे ती जवळजवळ 10 जी प्रतिदिन कॅपॅसिटी आहे 10,000 त्यापेक्षा जास्त आपल्याला वाढवणं गरजेचं आहे, आणि ते तरी सध्या आपल्याकडे अजून तर एवढी फॅसिलिटी उपलब्ध नाही झाली. नंतर इथं मी आता ह्याच वर्षी आपण प्रयोग घेतले होते, तिन्ही हंगामात प्रयोग सर घेतले. स्लाइड तिथेच थांबले का? पुढे जाते स्लाइड? नाही, पुढे घेतले ना, आता पुढची आली का? पहा बरं, दिसते का? इफेक्ट ऑफ हार्वेस्टिंग टाइम सोर्स इन टू परत दाखवू का? हा, एक मिनिट. हा, ही का? नाही सर, स्टक झाले स्लाइड, पुढे जाईना. नाही, इथं तर दिसतंय, तुम्हाला दिसत नाही का? मग बंद झाला नेट बंद झाला असेल का? नाही, एक काम करा, स्टॉप शेअर करा आणि पुन्हा रिशेअर करा. असं करू का? हा, रिशेअर करा आणि पुन्हा जी स्लाइड रिझ्यूम शेअर. हा, एक मिनिट. पुन्हा हे करतो मी. पुन्हा शेअर. ओके, ते हे झालं असेल, बंद झालं असेल. एक मिनिट, नेट आहे का पाहतो मी. आहे, नेट आहे. सुरू करा सर, तुम्ही स्लाइड सुरू करा. एक मिनिट. स्क्रीन शेअर सुरू करतो. हा, ते पुन्हा चालू करतोय, होतंय चालू. आता दिसेल पहा. एक मिनिट. ओके. परत शेअर करा सर. एक मिनिट, आता करतो शेअर. आता दिसेल. दिसते. पीपीटी मोडला नाही आपल्याला. हा, पीपीटी मोड नंबर या आपला, स्लाइड नंबरला या पुढच्या. बघा, हे दिसलं नव्हतं ना? दिसते बरोबर. हे झालेलं आहे. ओके. तर या ठिकाणी हे दाखवलेले की आपण काय केलं होतं, प्लॅन्टिंग ज्या डेट होत्या की साधारण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये प्लॅन्टिंग करून आपण दर महिन्याला पुढे सॅम्पलिंग घेतलं होतं ऑक्टोबर पासून. तर त्याचे जे रिझल्ट या ठिकाणी मिळालेले आहेत की हे
की ऑक्टोबरमध्ये जर सॅम्पलिंग केलं तर 11.91% रिकव्हरी आपल्याला मिळालेली. हे 66% आहे ऊसातलं, त्या चारही व्हरायटीचं एकत्र मीन करून. नंतर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत, आणि मार्चमध्ये हा 14.64 हे जास्तीत जास्त. तर या ठिकाणी सांगायचं असं होतं की जास्तीत जास्त साखर रिकव्हरी आपल्याला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मिळालेली आहे. सर्व व्हरायटी कंबाईन जर आपण विचार केला. आता इंडिव्हिज्युअल व्हरायटीमध्ये प्रत्येक त्याच्यामध्ये फरक आहे. काही लवकर इथे सुरुवातीला ऑक्टोबरला जास्त मिळतील, पुढे कमी कमी होत जातात. परंतु सर्व ऊसाच्या जातीची सरासरी जर विचार घेतले साखर उतारा, तर त्या ठिकाणी ऑक्टोबर पासून वाढत जाऊन पुढे थोडी स्थिर राहून पुन्हा एप्रिल पासून हे थोडी त्यामध्ये घट होत जाते. नंतर पुढे या वर्षीच आपण एक प्रयोग घेतलेला होता की आडसाली पूर्व हंगाम आणि सुरू. तर या ठिकाणी प्रयोग घेतलेला होता. त्याच्यामध्ये ऊस उत्पादन आपण जर पाहिलं तर आडसालीचं ऊसाचं जे उत्पादन आहे की केनिल टन पर हेक्टर जर पाहिलं तर आडसालीमध्ये सगळ्यात जास्त 155.29 टन मिळालेले, पूर्व हंगामी 132 आणि सुरूमध्ये 127 टन मिळालेली सरासरी. आणि रटून त्याच रटून ठेवला होता, त्याचं रटून आडसालीचे 103, पूर्व हंगामीचे 126 आणि सुरूचा 115. तर हे असं सर्वसाधारण चित्र वेगवेगळ्या हंगामात लागवड करून त्याचं ऊस उत्पादन. आणि पर महिना तर दर महिन्याला जर विचार केला, आता आडसालीचा ऊस पाहिला आपण तर 15 ते 16 महिना राहतो, आणि त्याचा पर मंथ विचार केला तर 9.71. म्हणजे इथं सुद्धा आडसालीचा ऊस लागणं हे फायदेशीर आपल्याला ठरत आहे. त्याच्यानंतर पूर्व हंगामी आणि सुरूचं हे पर मंथ 12 महिन्यांनी जर भागलं त्याला तर 7.97% हे ऊस उत्पादन मिळते. म्हणजे प्रति महिना प्रति हेक्टर जे ऊसाचं उत्पादन मिळतं हे सुरूमध्ये थोडं कमी, आडसालीचं म्हणून आपण सांगतो की आडसालीचे क्षेत्र जे लोक जास्त वाटतात की, परंतु त्याच्यापेक्षा जास्त 17-18च्या पुढे जर गेलं तर ऊस लोळल्यामुळं प्रति महिना आपल्याला जे उत्पादन मिळणार आहे ऊसाचं उत्पादन, कदाचित काही वेळेला काय होतं पुढं कदाचित ह्या आडसालीचे उत्पादन हे डिसेंबरमध्ये जास्त उत्पादन मिळेल, परंतु प्रति महिना जर विचार केला त्याला महिन्यानी भागलं तर प्रति महिना जे मिळतंय ते आडसाली सुरू आणि या तुलनेत जर पाहिलं तर आडसालीचं आपल्याला हे प्रति महिना उत्पादन जास्त मिळालेले आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर साखर उत्पादन सुद्धा थोड्याफार फरकाने तेच आहे की आडसालीचं जर साखर उत्पादन हेक्टरी विचार केला प्रति हेक्टरी उत्पादन तर 22.24, पूर्व हंगामीचं 18.91 आणि सुरूचं हे 18.25. म्हणजे सुरू आणि पूर्व हंगामीचं जवळजवळ इथं सुरूचं कमीच आहे आणि खोडव्याचं मात्र थोडंफार फरकाने सारखंच मिळेल. परंतु ज्यावेळी महिन्याचा विचार करू, आडसालीचा ऊस हा 16 महिने, जरी इथं आपल्याला 22 दिसत असेल आडसालीचं 22.24 मेट्रिक टन प्रति हेक्टर उत्पादन, परंतु ज्यावेळी आपण त्या महिन्याने बघू एका महिन्याला किती उत्पादन पडते साधारण, तर त्याचा विचार केला तर आडसालीचं साधारण 1.39 मेट्रिक टन साखर उत्पादन हे ऊस नाही, आणि पूर्व हंगामीचं 1.18 आणि सुरूचं 1.14 मिळतंय आपल्याला. आणि त्याचा खोडव्याचा जर विचार केला तर खोडवा मात्र आपल्याला निश्चित फायदेशीर आहे. जर महिन्याचा विचार केला तर खोडव्याचं उत्पादन हे 12 महिन्यात हे लवकर म्हणजे 1.27, म्हणजे आडसालीच्या ऊसा इतकं खोडव्याचं साधारण आपल्याला उत्पादकता पडते प्रति महिन्याचा विचार केला. आणि सुरू आणि पूर्व हंगामापेक्षा निश्चितच 1.27, 1.20 आणि 1.38 सुरूचा आहे. म्हणजे खोडव्याचं पीक घेणं हे फारच फायदेशीर ठरतं, कारण त्याला कमी कालावधी लागतो. सुरुवातीला रूट सिस्टीम डेव्हलप झालेली असते आणि 10-12 महिन्यामध्ये चांगलं उत्पादन, फक्त त्याचं नियोजन किंवा त्याची मॅनेजमेंट जर चांगली केली तर कमी कालावधीत जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्याला फायदा. दुसरा फायदा असा होतो की खोडव्याचं पीक हे लवकर लोळत नाही, आणि खोडव्याचं आपल्याकडे काय होतं कारखान्याचं नियोजन करताना खोडव्याचं दुर्लक्ष, शेतकरी काही दुर्लक्ष करतात आणि खोडव्याचं तोडणीकडे सुद्धा कारखाने लक्ष, खोडव्याचा ऊस असला का तो शेवट घेतात. त्यामुळे खोडव्याचा ऊस सुद्धा आपण पुढे पाहणारच की खोडव्याचं सुद्धा हा मधून ऊस हा लवकर घेणं गरजेचं आहे. इथे साखरेचं जर प्रमाण पाहिलं आडसालीचं सुरू, पूर्व हंगाम आणि सुरू, तर या ठिकाणी आणि 66%, तर साखर उत्पादन हे जर साखरेचं प्रमाण पाहिलं आडसालीत कमी, पूर्व हंगामीच्या ऊसामध्ये साखर उतारा हा जास्त मिळतो सुरूपेक्षा. नंतर खोडव्याचं सुद्धा तीच परिस्थिती, प्रिसिजनचा जर खोडवा आहे त्याच्यामध्ये आपल्याला साखर उतारा निश्चित चांगला मिळतो. तर ह्या ठिकाणी आता एक थोडं नियोजन दिले कारखान्याचं मी, की सर्वसाधारण आपल्याकडे 5,000 मेट्रिक टनाचं जर साखर कारखाने धरले गाळप क्षमतेचे 5,000 टन, तर त्या ढोबळमानाने ऊस क्षेत्र आणि उत्पादन जर याचा विचार केला तर किती क्षेत्र असावं आणि आडसाली खाली किती किंवा खोडव्या खाली किती आणि पूर्व हंगामी,
तर आडसालीचं साधारण एकूण जे क्षेत्र आहे त्याच्या 10 ते म्हणजे लागण पिकाचं खोडवा आपण पाहतो की दरवर्षी जवळजवळ 35% क्षेत्रावर खोडवा टाकला जातो. मग राहिलं 65%. मग 65% क्षेत्रापैकी जर 10 ते 15% हा आडसाली ऊसाखाली, त्याच्यानंतर खोडवा 10 ते 15% आडसालीचा आणि पूर्व हंगामीचा 25 ते 30% हा ऊस लागणीचा ऊस आणि खोडवा तेवढा 20 ते 25%. नंतर सुरू ऊस 10 ते 15 आणि खोडव्याचं पुन्हा 10 ते 15 म्हणजे सुरूचा खोडवा, पूर्व हंगामी ऊसाचा खोडवा आणि आडसाळीचा खोडवा तर आणि लागणीचं पीक. तर असं जर सर्वसाधारण क्षेत्र आपण धरलं तर 6000 हेक्टर क्षेत्रावर खोडवा आणि लागणीचं पीक जर उभा ऊस असेल आणि उत्पादकता आपण पाहिलं की आडसालीचं उत्पादकता साधारण 160 मेट्रिक टन जर गृहीत धरली आणि त्याचं खोडव्याचं सरासरी, कारण खोडवा 12 महिन्यात तुटला पाहिजे आणि त्याची सरासरी उत्पादकता इथे 100 टन धरलेली आहे. पूर्व हंगामीचं उत्पादन 140 मेट्रिक टन धरलेले, ही मी सरासरी धरलेले. काही शेतकरी आपण पाहतो की एकरी 100 टनाच्या वर गेलेले आहे, परंतु आपण एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचं एवढं उत्पादन मिळायला काही हरकत नाही. आडसालीचं 160 टन, पूर्व हंगामीचं 140 मेट्रिक टन म्हणजे सरासरी एका महिन्याला 10 टन ऊस उत्पादन हे मिळालेच पाहिजे तर फायद्याचं आहे. आणि महाराष्ट्राची जर उत्पादकता पाहिली आपण 70 ते 80% म्हणजे याच्यापेक्षा फारच खाली आहे. तर ही उत्पादकता वाढणं गरजेचं आहे. आता काही सरासरी एवढं उत्पादन यायला काय, सुरूचं 100-110 टन उत्पादन म्हणजे एकरी 40 टन उत्पादन तर हे सहज यायला पाहिजे सुरू ऊसाचं. पूर्व हंगामीचं त्याच्यापेक्षा थोडं 50 ते 60 आणि आडसालीचं 60-70 टन हे यायला पाहिजे. आणि ह्या सरासरी आपण उत्पादकता गृहीत धरून जर एकूण उत्पादन त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जर धरलं 6000 हेक्टरचं जर क्षेत्रावर जर ऊस असेल तर आडसालीचं ऊस प्लॅन्ट केली किंवा लागण पिके तर त्याच्यापासून 1,28,000 मेट्रिक टन मिळून त्याचं खोडव्याचं 70,000. नंतर पूर्व हंगामी ऊसामध्ये थोडं जास्त क्षेत्र सांगितलेलं आहे की साधारण 25 ते 30% क्षेत्रावर पूर्व हंगामी ऊसाचा आणि त्याच्यापासून 2,24,000 मेट्रिक टन जर आपल्याला ऊस मिळाला आणि खोडव्याचं 1,40,000 टन ह्या पूर्व हंगामी. तसं सुरूचा 88,000 मेट्रिक टन जर ऊस असं सर्व मिळून जर पाहिलं तर 7,20,000 टन त्यांच्याकडं एवढा ऊस उपलब्ध होतो. आणि दररोजची त्याची कॅपॅसिटी जर 5,000ने आपण भागले याला तर आडसालीचा ऊस 20 दिवस पुरणार आहे, त्याचा खोडवा 14 दिवस, पूर्व हंगामीचा 45 दिवस. नंतर पूर्व हंगामी ऊसाचा खोडवा हा 28 दिवस आपण वापरू शकतो कारखान्याला गाळपासाठी. नंतर त्यानंतर सुरूचा ऊस 18 दिवस आणि त्याचा सुरू ऊसाचा खोडवा हा 14 दिवस. आणि असं सर्व जर विचार केला तर 144 दिवस तो कारखाना चांगल्या प्रकारे चालू होऊ शकतो आणि कुठं बाहेरचा ऊस पळवायची गरज नाही. आणि आज जर पाहिलं तर काही कारखान्याकडे 10,000 हेक्टरपेक्षा जास्त ऊसाखाली क्षेत्र आहे आणि तरी त्यांना ऊस हा कमी पडतो कारण त्याचं व्यवस्थित नियोजन केलेलं नाही. तर आता या ठिकाणी मी सांगितले की हेक्टरी उत्पादकता 100 ते 160 मेट्रिक टन झाले, पण तो काही शेतकरी आपल्याकडे की याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेणारे क्षेत्र आहे आणि जेवढे आपण उत्पादकता वाढू तेवढं आपल्याला कमी क्षेत्रामध्ये तो कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने आपण चालू शकतो. त्याच्यानंतर आता लागवड हंगाम, लागवडीचा हा अगोदरचा तक्ता आहे. हा पूर्व हंगाम जर आपण विचार केला तर कोणत्या व्हरायटी असावा तर उच्च साखर उतारा साधारण दक्षिण सातारा आणि सांगली कोल्हापूर या विभागात आडसाली ऊसाचे क्षेत्र फार कमी आहे किंवा नगण्य आहे पश्चिम भाग किंवा तर त्या ठिकाणी पूर्व हंगाम आणि सुरूच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर केल्या जातात आणि खोडवा तर त्या ठिकाणी नियोजन करण्याच्या बाबतीत त्या जाती पूर्व हंगाम आणि सुरूला या सर्वच जाती आपण शिफारस केलेल्या आहेत त्याच्या. परंतु पूर्व हंगामाचं त्या ठिकाणी 30 ते 35% क्षेत्र असावं, सुरूचं 10 ते 15% आणि खोडव्याखाली 35 ते 40% क्षेत्र एकूण. आणि याची तोड पूर्व हंगामाची तोडणी होणं गरजेचं. त्याच्यानंतर सुरू ऊस जानेवारी ते मार्च म्हणजे ऑक्टोबर पूर्व हंगामीचा ऊस संपल्यानंतर हा सुरूचा ऊस. आणि मध्ये जे पक्वतेनुसार मी म्हटलेलं आहे या ठिकाणी की पूर्व हंगामीचा खोडवा सुद्धा इथं मध्ये तुटला गेला. खोडव्याचा जे विचार केला तर पक्वतेनुसार नोव्हेंबर पासून म्हणजे नोव्हेंबरमध्ये कुठला की पूर्व हंगामी ज्यावेळी गेल्या वर्षी तुटून गेलेला त्याचा खोडवा अगोदर तुटणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर डिसेंबर जानेवारी असे म्हणजे लागणीचा ऊस तोडताना त्याच्याबरोबर खोडव्याचा ऊस जर घेतला तर रिकव्हरी आपल्याला चांगली मेंटेन त्या ठिकाणी करता येऊ शकते. नंतर आता मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी मध्य महाराष्ट्र की जो उत्तर सातारा नगर पुणे सोलापूर आणि नाशिकमध्ये आडसालीचे क्षेत्र आहे आणि अशा ठिकाणी आडसाली पूर्व हंगाम आणि सुरू तर आणि खोडवा तर अशा याचं नियोजन करायचं म्हटलं तर आडसालीमध्ये सांगितलं की 86-32
VS 8005, 205 या 8 सालीसाठी शिफारस केलेल्या जाती वापरा पूर्व हंगामात आणि सुरूमध्ये या राहिलेल्या सर्व जाती आपण वापरू शकतो. अडचणीचं क्षेत्र 10 ते 15%, पूर्व हंगामीचं 30 ते 35%, सुरूचं 10 ते 15% आणि खोडवा साधारण 35% खोडवा जर धरला आणि याचं तोडणीची वेळ जी आहे तर वरच्या आपल्या सर्व याच्यावरून दिसते की साधारण 15 ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये आपण याचं पुढे एक स्लाइड दिली की 15 ऑक्टोबरला हे 265 तोडून उपयोग नाही. त्या ठिकाणी जी लवकर पक्व होणार जाते ह्या ऑक्टोबर पासून सुरू करा आणि डिसेंबर जानेवारीमध्ये ज्या मध्यम ते उशिरा पक्व होणाऱ्या जाती तोडल्या तसंच पूर्व हंगामात सुद्धा 15 ऑक्टोबर तरी म्हटलं नाही पण ह्या लवकर पक्व होणाऱ्या जाती ह्या इथं नोव्हेंबर पासून हे गेलं इथं ऑक्टोबर झालेले नोव्हेंबर डिसेंबरच्या पुढे तो ऊस तुटला जाणे आणि सुरूचा जो ऊस आहे खोडवा असेल किंवा तो लागणीचा ऊस आहे आधी खोडवा ऊस तुटला गेला पाहिजे तो जानेवारी पासून ते 15 मार्च पर्यंत आणि 15 मार्चच्या शक्यतो मार्च एंड नंतर मार्च एंडला हा सगळा ऊस तुटला गेलेला पाहिजे. नंतर विदर्भाकडे जर आपण पाहिलं तर विदर्भाकडे सुद्धा मराठवाडा विदर्भ जो सर्वात कमी साखर उतारा आहे खानदेश मराठवाडा आणि विदर्भ तर त्या ठिकाणी पूर्व हंगाम सुरू कोल्हापूर सारखं तिथं 2च हंगाम ज्या ठिकाणी जास्त 8 सालीचा ऊस फार कमी आहे त्या ठिकाणी कारण उन्हाळ्यात पाण्याची त्या ठिकाणी दुर्भिक्ष असते. जुलै ऑगस्टला लवकर त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे पूर्व हंगामात आणि सुरूमध्ये ऊसाचे तर त्याचप्रमाणे इथं 86 पूर्व हंगाम आणि सुरूमध्ये 86-32 तर या सर्व जाती मराठवाडा विदर्भाकडे वापरणं गरजेचं आहे आणि त्याचं क्षेत्र जर पाहिलं तर पूर्व हंगाम 35 ते 40 सुरूचं 15 ते 20% आणि खोडव्याचं जे क्षेत्र आहे ते 35 ते 40% आणि तोडणीचं नियोजन त्या ठिकाणी ऑक्टोबर ते डिसेंबर आणि सुरू ऊस हा जानेवारी नंतर म्हणजे त्यावेळी 12 महिने होतात त्यावेळी हा सुरूचा ऊस तुटला जाणे आणि मधून खोडवा हा सुरुवातीपासून नोव्हेंबर ते मार्च म्हणजे लागण आणि खोडवा हा दोन्ही एकत्रित ऊस हा तुटला गेला पाहिजे त्या ठिकाणी. तर आपण इथं पाहिले की ऊस आता मी सांगितले की सुरुवातीला कोणत्या जाती तोडल्या पाहिजे तर ज्या लवकर पक्व होणाऱ्या जाती आहेत आता त्या 671 असेल 10,434 तर यांचा साखर उतारा हा सुरुवातीला जास्त मिळतो आपण पाहिलं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तर ॲज कम्पेअर टू ज्या मध्यम पक्वता जाणार यांचा साखर उतारा हा सुरुवात कमी आहे. मग ह्या ज्या लवकर पक्व होणाऱ्या जाती सुरुवातीला जर तोडल्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तर आपण निश्चित कारखान्याची साखर उतारा आणि हा वाढू शकतो. ह्या साखर उतार्या लागण्या 600% साखरेचं प्रमाण त्या ठिकाणी दिले आपण या ठिकाणी पाहिले की 671 ही जी शेवटची जी आली 265 जी तर हिचा सुरुवातीला साखर उतारा कमी असतो पण ज्यावेळी थंडीचा कालावधी जातो तर त्या ठिकाणी साखर उतारा हा निश्चित वाढत जातो म्हणून याची पक्वता आल्यानंतर आपल्याला तोडणी करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. तर तेच सांगितलंय की साखर मार्च पासून तर आता मी लवकर असं दिसून आलेले की अति लवकर किंवा अतिरा उशिरा जर तोडणी केली तर दोन्ही प्रकारच्या उत्पादनात घट म्हणजे ऊस उत्पादनात घट येते आणि साखर उत्पादनात सुद्धा घट येते. तर राज्यात आपल्याला खोडवा पीक जे आहे तर हे साधारण किती 35 ते 40% साधारण 35% जरी धरलं किंवा खोडवा तर त्याचं नियोजन मी आता सांगितल्याप्रमाणे की ते सुरुवातीला घेणं गरजेचं. बरेच कारखाने काय खोडवा हा शेवट घेतात तर तसं न करता खोडवा ऊसात सुद्धा चांगले जर मॅनेजमेंट केले तर सुरुवातीला त्याच्यात लागण पिकापेक्षा लवकर साखर त्या ठिकाणी येते. आणि तोडणीचा जर ढोबळमान आणि प्राधान्यक्रम आपण जर विचार घ्यायचा म्हटलं तर लवकर पक्व होणाऱ्या जातीचा सुरुवातीला खोडवा तोडा. आपण पाहिले की खोडव्यामध्ये साखर त्याला लवकर साखर लागणीच्या पिकापैकी खोडवा ऊस घ्यायच्यानंतर मध्यम पक्व होणाऱ्या जातींचा खोडवा ऊस घ्यावा आणि मध्यम पक्व होणाऱ्या जातीचा आडसाली लागणीचा ऊस घ्यायचा त्याच्यानंतर कारण ह्या आडसालीला ज्या शिफारस केल्या त्या मध्यम ते उशिरा पक्व होणाऱ्या जातीची शिफारस केली म्हणून यांच्यामध्ये थोडी साखर उशिरा तयार होते. नंतर लवकर पक्व होणाऱ्या जातीचा पूर्व हंगामी लागणीचा जो ऊस आहे तो घेणं गरजेचं. नंतर मध्यम पक्व होणाऱ्या जातीचा पूर्व हंगामी लागणीचा ऊस घ्यावा. खोडवा झाल्यानंतर या ठिकाणी इथं हे डबल झालेले लवकर पक्व होणाऱ्या नंतर मध्यम आणि लवकर पक्व होणाऱ्या जातीचा सुरू लागणीचा ऊस नंतर मागील वर्षी जानेवारी नंतर तुटलेल्या ऊसाचा खोडवा हा सुद्धा लवकर घेणं गरजेचं आहे. नंतर मध्यम पक्व होणाऱ्या जातीचा सुरू लागणीचा ऊस घ्यावा आणि त्याच्यानंतर शेवटी उशिरा पक्व होणाऱ्या जातीचा सुरू लागणीचा ऊस आणि राहिलेला तो जर ह्या लेट मॅच्युरिंग व्हरायटीचा जर खोडवा असेल तर असा प्राधान्यक्रम कारखान्याने जर ठेवला तर निश्चित म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा खोडव्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष देऊन ते त्या ठिकाणी उत्पादन घेऊ शकतात. तर या ठिकाणी ऊस वाहन हंगाम आणि तोडणीचा कालावधी या ठिकाणी दिला जातीनुसार या ठिकाणी दिला व्हरायटीचा तर 84-12 671 ह्या लवकर पक्व होणाऱ्या जाती पूर्व हंगामी लागणीचा जर ऊस आणि खोडवा पीक
हा 15 ऑक्टोबर ते 15 म्हणजे हे सुरुवातीला गेलं पाहिजे, लवकर पकवान आहे. नंतर VSI 86-89 ह्या मध्यम पकवान आहे. तर 8 साली लागणीचा ऊस आणि खोडवा हा 15 नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये घ्या. 265 8 साली लागणीचा ऊस आणि खोडवा जो आहे तो साधारण 15 डिसेंबर ते 15 जानेवारी या काळात, म्हणजे यावेळी थंडीचा पिरियड हा बराचसा त्या ठिकाणी गेलेला असतो. आणि 15 जानेवारीच्या नंतर जरी घेतला 265चा ऊस, म्हणजे 8 सालीचा ऊस हा 15 जानेवारी पर्यंत तुटला पाहिजे. नंतर 86-32 आणि ह्याच लोक जास्त 8 सालीच्या ज्या पूर्व हंगामी जर घेतलेले असेल तर त्याचा पूर्व हंगामीचा ऊस आणि खोडवा, तसेच पूर्व हंगामी लागणीचा ऊस आणि खोडवा हे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत तोडणी करावी. आणि मग राहतो तो सुरू हंगामातला ऊस हा साधारण 15 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत. आणि ज्या उशिरा पकवान आता 740 नाही आपल्याकडे, परंतु लागणीचा ऊस जो येतो शेवटी लागणीचा ऊस आणि काही राहिलेला मार्च मध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे. परंतु एप्रिल मे पर्यंत जर आपण घेतलं तर मग त्यामध्ये आपण पाहिले की ऊस उत्पादनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला निश्चित त्या ठिकाणी घट दिसून येणार आहे. तर हे पाडेगाव संशोधन केंद्राला एक पुरस्कार मिळाल्याचा फोटोग्राफ आहे. तर हे थोडक्यात मी आता सांगितलेले सगळं हे करण्यापेक्षा ऊसाच्या लागणीचा आणि तोडणीचं नियोजन. आता टाइम बराच झाला, आपण थोडं प्रश्न उत्तराकडे जर गेलो तर बरंच तुमच्या काही प्रश्न आहेत त्याच्या संबंधित आपण घेऊया. स्टॉप शेअर करा. स्टॉप शेअर करू. ओके 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 ओके. मीटिंग मध्ये सहभागी कुणाला प्रश्न असतील तर तुम्ही सरांशी चर्चा साधू शकता. तत्पूर्वी मी डॉक्टर गारकर सरांचं सादरीकरण आणि मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद मानतो. आता मीटिंग मध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर ते स्वतःला अनम्यूट करून अथवा चॅट बॉक्समध्ये लिहून किंवा रेज हँड करून प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर फेसबुक, ट्विटर, युट्यूब लाईव्ह मधील दर्शकांनी आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. तर कोणाचे प्रश्न असतील तर कृपया तुम्ही विचारू शकता. सर स्टॉप शेअर करा प्लीज. हा करतो, एक मिनिट. बोला. रेडमी नोट तुम्ही अनम्यूट केले, प्रश्न विचारा आपला. हॅलो. हा बोला सर. नमस्कार सर. तुमचं नाव आणि गाव. माझं नाव विश्वनाथ प्रभाकर मुकळे, बोरी खुर्द, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळून बोलतो सर. बोला. मी यावर्षी 2 एकर ऊस घेतलेला आहे सर. हॅलो. हा बोला सर, बोला, आवाज येतोय. मी यावर्षी डिसेंबरच्या 15 तारखेला 2 एकर ऊस लावलेला आहे सर. तर 1 खत आणि 2 फवारे झालेले आहेत सर. तर माझा ऊस जवळपास 3 ते 3.5 फूट उंचीला आहे. चांगल्या उतारा येण्यासाठी आणि चांगलं नियोजन करण्यासाठी मला थोडंसं मार्गदर्शन द्या सर. हॅलो. ऊसाची जात कुठली सांगितली तुम्ही? सर मी सिद्धगिरी लावली सर. सिद्धगिरी आपण रिलीज केलेली नाही, पण ती बहुतेक 9205 सारखी जात आहे. ती लवकर पकवणारी जात आहे. बरं. बरेच वेळा सांगतात की ते मध्य प्रदेश मधून वगैरे आणलेली आहे. सिद्धगिरी मठाच्या तिथून ते थोडा प्रसार झालेला. पाठीमागे बरेच त्याच्यावर प्रश्न झाले होते, परंतु त्याच्यामध्ये मी सॅम्पल पण पाहिले होते. त्याचे साखर उतारा त्याच्यामध्ये जास्त आहे आणि उत्पादनामध्ये मात्र ती 86 इतके येणार नाहीये उत्पादन. ते सुरुवातीला तोडायला ती जर व्हरायटी तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सुरुवातीला गाळपाला गेली तर साखर रिकव्हरी त्याच्यामध्ये चांगली मिळेल आणि तुम्हाला ऊस उत्पादन सुद्धा त्याच्यामध्ये चांगलं मिळणार आहे. फक्त त्याचे मॅनेजमेंट व्यवस्थित करा. जे रिकमेंडेड शिफारस केलेले आपले खतं दिलेले आता म्हणजे तुम्ही पूर्व हंगामामध्ये लावलेली दिसते ती ना. हो. आता 3 किती महिन्याचा आहे तुमचा? 3-3.5 महिन्याचा ऊस. 3.5 महिन्याचा. कारण म्हणजे डिसेंबर नंतर म्हणजे सुरूलाच आलेला आहे तो. तर 12 महिन्यांनी जर तोडला, आता त्या तुरा जर आला नाही तर तुम्ही डिसेंबर जानेवारी पर्यंत ऊस तोडू शकता. आणि जास्तीत जास्त जर तुरा जर त्याला आला लवकर, साधारण आपल्याकडं डिसेंबरच्या दरम्यान कोल्हापूर भागामध्ये तर तुमचं लवकर तुरा येत असतो आपल्या मध्य महाराष्ट्रापेक्षा किंवा इकडे जो उत्तर महाराष्ट्र आहे त्याच्यापेक्षा. तर त्या दृष्टीने लागण जास्तीत जास्त आता तुम्ही खतं वगैरे त्याचं नियोजन करा. कारण ऊसाची वाढ थंडीच्या पूर्वी तुमची जास्तीत जास्त ऊसाची वाढ घडून आणणं गरजेचं. एकदा थंडी सुरू झाली का तुमचं ऊस उत्पादन तितकंसं वाढत नाही. फक्त साखर त्याच्यातली जे ग्लुकोज फ्रुक्टोज असतात ते सुक्रोज मध्ये रूपांतर होत असतं
आणि फोटोसिंथेसिस किंवा इतर ज्या जीवरासायनिक शरीरक्रिया ज्या ऊसामध्ये चालू असतात त्याचं प्रमाण हे किंवा त्याचा वेग मंदावत असतो आणि ऊस हा पक्वतेकडे जात असतो. तर जास्तीत जास्त उत्पादनाच्या दृष्टीने तुम्ही नोव्हेंबरपूर्वी किंवा डिसेंबरच्या अगोदर जेवढे वाढ होते जास्त करणार तेवढं चांगलं असते उत्पादनाच्या दृष्टीने. सर, जर फुटव्याची जर वाढ करायची असेल आपल्याला तर त्याविषयी जर काही फवारणी किंवा जर खताचं मार्गदर्शन चांगलं असेल तर फुटव्याची वाढ आता त्या जातीमध्ये फुटवा तसा भरपूर आहे. फुटव्याच्या वाढ करण्यासाठी महत्वाचं 1 ते 1.5 महिन्याला आपल्याकडे फुटवा म्हणजे ऊसाला धरण सर्वसाधारण सुरू होत असतो. परंतु फुटव्या येण्यासाठी त्या ठिकाणी नत्राची गरज जास्त असते. बरेच वेळा काय होतं आपण नत्राकडे दुर्लक्ष केलं जातं. लागणीनंतर पहिला काही ठिकाणी ते नत्र दिला जात नाही, लागणीला देतच नाही. परंतु ज्यावेळी फुटव्याची अवस्था आहे जास्तीत जास्त नत्राचा वापर 40% हप्ता हा तिथे पडला पाहिजे. त्याच्याशिवाय मायक्रोन्युट्रियंट आपण सांगितले, फेरस सल्फेट असेल, झिंक सल्फेट असेल. आता काही ठिकाणी ग्रोथ रेग्युलेटर वापरतात, IBA वापरतात, जमदग्नी सरांनी सांगितलेलं. परंतु फुटवा जर जास्त असेल काही ठिकाणी जेठाकम म्हणजे जो अपायकल डॉमिनंट तुमचा जेठाकोंबाचे पानं जरी तुम्ही कट केले थोडे तरी तुम्हाला त्या ठिकाणी फुटवा जास्त मिळून तुम्हाला ऊस संख्या मिळेल. परंतु नत्र त्या प्रमाणात तिथं खतं मिळाले पाहिजे. नुसता जेठाकोंब छाटला आणि त्याला खतं मिळाली नाहीत. जेठाकोंब छाटला तरी फुटवे फुटतील पण त्याची जितकी जोमदार वाढ होण्यासाठी त्याबरोबरच स्फुरदयुक्त खतं सुरुवातीला दिलेली पाहिजे, पोटॅश दिले पाहिजे आणि मायक्रोन्युट्रियंटचे फवारे जर दिले तर त्याची अतिशय चांगला फुटवा त्या ठिकाणी मिळतो. फक्त नत्रची गरज त्या ठिकाणी फुटव्यासाठी जास्त असते. धन्यवाद. अजून पुढचा प्रश्न कोणाचे प्रश्न आहेत विचारू शकता सर. एक प्रश्न आलाय, गजानन कदम विचारतायत 15 फेब्रुवारीला लागण केलेला ऊस कधी तुटायला पाहिजे म्हणजे उत्पादन मिळेल? ऊसाची जात कुठली आहे? ऊसाची जात कळू शकेल गजानन कदम सर, आपण जर मीटिंग मध्ये असाल तर किंवा फेसबुकवरून ते प्रश्न विचारतात. फेसबुकमध्ये असं आता लाईव्ह बघत असाल तर कृपया जातीचा उल्लेख करावा तुम्ही. ठीक आहे आपण 8632 किंवा 265 असे गृहीत धरू आपण. तर कुठल्याही जातीचा आता मग मी सुरुवातीचा जे एक चार्ट दाखवलं होतं की ऊसाच्या जातीचं उत्पादन हे जर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तिथं जास्त मिळतं. परंतु तुरा जर आलेला नसेल त्या ठिकाणी तर त्याची वाढ चालू राहते. परंतु जे पर हेक्टर आपण जे म्हणतो पर हेक्टर पर मंथ जे उत्पादकता आहे तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपल्याला जास्त मिळतं. पुढं आपल्याला उत्पादन वाढतं परंतु जो कालावधी वाढत जातो त्याप्रमाणे उत्पादन मिळत नाही. तर तो जानेवारी 12 महिन्यानंतर तोडायला तो फेब्रुवारीमध्ये लावलेला आहे. तो 12 महिने त्याला फेब्रुवारी म्हणतात. कमीत कमी तो जानेवारी फेब्रुवारी मध्ये तो ऊस तुटला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे फेसबुकवरून विचारतात दत्तात्रय आवटी, आडसाली ऊसाची लागण कधी करावी व जात कोणती लावावी, सरीतील अंतर किती ठेवावं? आता एक आपण आता स्लाइड आताच पाहिलेली की आडसाली ऊसाची लागवड साधारण 15 जुलै ते 15 ऑगस्ट आपण हा शिफारस केलेला कालावधी आहे. तर या कालावधीत आणि कुठला विभाग आहे त्यानुसार तुम्हाला गरजेचं आहे, कारण जास्त पावसाच्या प्रदेशात आडसाली लागणी बरेच वेळा फेल जाते. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं. तर लागणीसाठी जाती वापरायच्या कोश 8032, शिवम 0265 आणि VSI 8005. पूर्वी 740 पण होती, आता 740 थोडी मागे पडली. तर ह्या आडसालीसाठी शिफारस केलेल्या जाते. लागणीचं अंतर मी सांगितले की मध्यम ते भारी जमीन असेल एकदम तर 5 फुटापर्यंत जर आडसालीचा ऊस हा जास्त काळ राहत असल्यामुळे जर मध्यम जमीन असेल तर 4-4.5 फूट त्या ठिकाणी तुम्ही सरी सोडणं गरजेचं आहे. ओके गजानन जी, आपल्या प्रश्नाचं उत्तर सरांनी अगोदर दिलं. 86-032 किंवा 265 अशा अपेक्षित ऊसाची जात पकडून तुम्ही त्यांचं सरांनी उत्तर दिलेलं आहे. अजून कोणाला प्रश्न आहेत का? कृपया तुम्ही प्रश्न विचारू शकता, स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. संग्राम सर काय प्रश्न आहे? हॅलो, बोला. डॉक्टर सुरेश शोभाळे बोलतोय, संशोधन केंद्र पाडेगाव. मी सर्वात प्रथम गारकर सरांचं अभिनंदन करेल की त्यांनी हे जे ऊसाचं तोडणीचं आणि लागवडीचं नियोजन हे खूप सुंदर सांगितलेलं आहे. परंतु मला संयोजकाला एक प्रश्न या ठिकाणी असा विचारायचा आहे की गारकर सरांनी सांगितलं की या ठिकाणी सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा लवकर पक्व होणाऱ्या जातीचा खोडवा तोडला पाहिजे, त्याच्यानंतर आडसाली आणि आडसाली बरोबर खोडवा, पूर्व हंगामी त्याच्याबरोबर त्याचा खोडवा. कारण आपल्याला माहिती आहे की खोडवा हा 12 महिन्यामध्ये पक्व होत असतो. परंतु या ठिकाणी संयोजकाला मला असं विचारायचं की ह्या कार्यक्रमामध्ये आता आपण जास्तीत जास्त साखर कारखान्याचे किती अधिकारी सहभागी झालेले आहेत
किंवा झालेले नसतील तर यापुढे साखर कारखान्याचे अधिकारी जास्तीत जास्त याच्यामध्ये कसे सहभागी होतील, जेणेकरून हे तोडणीचे नियोजन हे शेतकऱ्याच्या हातामध्ये नाहीये, ते साखर कारखान्याचे जे अधिकारी आहेत त्यांचे मॅनेजमेंट आहे त्यांच्या हातामध्ये आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की खोडवा ऊस सरांनी सांगितलं की खोडवा ऊस हा लवकर लोळत नाही, तर त्याच्यामुळं खोडवा ऊसाला माझ्या माहितीप्रमाणे साखर कारखाने काय करतात, जे सुरुवातीला ऊस लोळतात असे ऊस लवकर तोडतात आणि खोडव्याला शेवटी प्राधान्य देतात. आणि त्याच्यामुळे होतंय काय की शेतकऱ्याच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण झालेला आहे, खोडवा हे पीक निग्लेक्टेड आहे आणि त्याच्यामुळं खोडव्याला ते दुर्लक्ष करतात, त्याच्यामुळे खोडव्याचं उत्पादन कमी येतं. आणि महाराष्ट्रामध्ये जे रिकव्हरी कमी येण्याचं कारण आहे, साखर कारखान्याची रिकव्हरी ही होण्याचं कारण आहे, ह्याला केवळ साखर कारखान्याच्या तोडणीचं जे नियोजन आहे हे व्यवस्थित नाही. तर संयोजकांना विनंती आहे की त्यांनी भविष्यामध्ये जास्तीत जास्त साखर कारखान्याचे लोक याच्यामध्ये कसे सहभागी करता येईल याबद्दल आपण प्रयत्न करावा अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे. हो बाळे सर, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आम्ही प्रयत्न करू की कसं आपल्या लोकांना म्हणजे आपण जास्तीत जास्त साखर कारखान्याच्या लोकांना बोलवत म्हणजे ह्या कार्यक्रमात म्हणजे आणू शकतो, तर त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न गजानन बाबर विचारतायत, 11 मार्चला तुटलेला 10,001चा ऊसाचा खोडवा कधी तुटला पाहिजे? 11 मार्च हा जर उशिरा तुटलेला आहे तो खोडवा ऊस हा आता तुम्ही सांगा हा मागच्या कोणत्या हंगामात घेतलेला होता 10,000? सर गजानन सर, तुम्ही कुठल्या हंगामात घेतलेला ते कृपया तुम्ही 10,001 ही लवकर पकवान, याचा ऊस हा लवकर तुटला जाणं गरजेचं होतं. डिसेंबर जानेवारीतच तो किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तो ऊस तुटायला पाहिजे होता. तो ऊस ऑलरेडी सुरुवातीला उशीर झालेला, मार्च मध्ये तुटायला गेलेला आहे आणि त्याचा खोडवा आपण सांगतो की 15 फेब्रुवारी नंतर खोडवा शक्यतो घेऊ नये, कारण त्याला प्रॉब्लेम आणि मग त्याला कालावधी कमी मिळालेला. हा ऊस हा लवकर तुटला पाहिजे. आता ह्या वर्षी खोडवा ऊस येतो 10-11 महिन्यांनी नंतर जरी तोडला, आता मार्च पासून आपण जर पाहिलं तर तो डिसेंबर जानेवारी किंवा जेवढा लवकर तुरा येण्याच्या अगोदर तो ऊस हा तुटला तर साखर उतार्याचा काही प्रॉब्लेम येणार, पण ऊस उत्पादन मिळण्यासाठी कमीत कमी 10-11 महिने तरी त्याला व्हायला पाहिजे, तेव्हा शेतकऱ्याला परवडतो तोडा. मग काही व्हरायटी अशा आहेत की 8 महिन्यात पक्व होतात, परंतु शेतकऱ्याला 8 महिन्यात ऊस तोडणं परवडत नाही. तर जरी 10,001 असेल तर वाढ चांगली होती त्याची, सुरुवातीला फुटवा चांगला आहे, खोडवा चांगला येतो त्याचा, व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर तो 11-12 महिन्यात ऊस तुटायला पाहिजे. तो जास्त दिवस ठेवून उपयोग नाही, पक्वता येणार तर तो पुढच्या वर्षी म्हणजे आता ह्या गळीपाला तो साधारण डिसेंबर जानेवारी मार्चचा आहे तो फेब्रुवारीच्या पूर्वी तो ऊस तुटला पाहिजे. आडसाली ऊस आहे म्हणतात गजानन बाबर, आडसाली. गेल्या वर्षी 8 सालीचा ऊस मार्च मध्ये कसा तुटला आणि 8 सालीसाठी आपण ती शिफारस केलेली नाही जात. 20 महिन्यावर गेला तो. म्हणजे मार्च मध्ये म्हणजे किती महिन्याचा झाला पहा ना तुम्ही, तो जुलैला पुढच्या 12 महिने झाले, म्हणजे जवळजवळ 20 महिन्यापर्यंत गेला. हेच तर चुकतंय कारखान्याचं नियोजन, मी तेच सांगतोय. कोणती व्हरायटी कधी तोडा हे शेतकऱ्याच्या हातात राहील. आता जे उबाळे साहेबांनी सांगितलं की कारखान्याच्या लेवलला थोडं याचं नियोजन होणं गरजेचं आहे, नाही तर ही परिस्थिती अशीच कंटिन्युअस राहणार आहे. किती दिवस आपण सांगत बसलो तरी याचं कोणी त्याचं गांभीर्याने घेऊ शकत नाही. ओके, याच्यामध्ये एक ऍड करतो सर मी. आता शास्त्रज्ञाचे जे प्रयत्न आहेत की आता आपण 10,001 काढले लवकर तोडण्यासाठी, तर हे तिथपर्यंत आम्ही पोहोचवतोय कारखान्यापर्यंत, परंतु त्यांच्या लेवलला नियोजन होत नाही. आणि ह्याच्यामध्ये शास्त्रज्ञाचे जे प्रयत्न आहेत, आटोकटीने प्रयत्न करून ज्या व्हरायटी काढतात त्याचा खरा उद्देश साध्य होताना दिसत नाही. आपल्यासारख्या माध्यमातून हे त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे सर. सर, शेतकऱ्यांनी चांगल्या वाणाची जरी निवड केली, चांगलं नियोजन जरी केलं, तर सगळ्यात महत्वाचं सौभाग्य साहेब म्हणले ते कारखान्यानं लवकरात लवकर ऊस नेणं हा सगळ्यात महत्वाची गरज आहे. बरोबर आहे, बरोबर. कारण शेतकरी खूप तनामनानं किंवा या सोयीनं जरी त्याचा हंगाम चांगला नियोजित केला असता तर कारखान्यात जर प्रतिक्रिया दिली नाही तर काहीच फायदा नाही. हा ना, कारखान्याला तोडीचं नियोजन, लागवडीच्या तारखा, खोडव्याच्या तारखा, ह्याचं सगळं प्लॅनिंग आणि जे कारखाने आमच्याकडे येतात ऊस संशोधन केंद्रामध्ये त्या कारखान्याला आम्ही ते नियोजन करून देतो. आणि त्या कारखान्याची आज रिकव्हरी पुणे जिल्ह्यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे, ज्यांना आम्ही नियोजन करून देतो. प्रवानगरचा कारखाना आहे, तो नगर जिल्ह्यामध्ये पहिला आहे. तर जे कारखाने आमच्याकडे येतात त्यांना आम्ही नियोजन करून देतोच, परंतु त्यांनी पुढे येणं गरजेचं आहे. तर आपल्याला शास्त्रज्ञ, शेतकरी आणि
कारखाने ह्याचा सगळ्या तिन्हीचा संयम साधता येईल. महेश सर आणि संग्राम सर, मी एक सरांना बोलल्याप्रमाणे की आपण जर समजा ह्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही जे कारखाने आहेत, शुगर फॅक्टरी आहेत, त्यांच्यासाठी आपण काही जे केन ऑफिसर आहेत किंवा जे चिट बॉय असतील तर ह्यांच्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करता आली म्हणजे ह्या नियोजनासाठी, स्पेशली ह्या नियोजनासाठी, तर मला वाटतंय हे सर्व तज्ज्ञ मंडळी आपल्या बरोबर ती काम करण्यासाठी इच्छुक आहेत. आणि ते तर तुम्ही अशी कार्यशाळा केली चिट बॉय साठी किंवा ह्यासाठी आपण ऑनलाईन कार्यशाळा घेऊ. आता लॉकडाऊन पडलेलं आहे त्यामुळे सर्व चिट बॉय किंवा सर्व केन ऑफिसर किंवा ऊस विकास अधिकारी सर्व घरी असणार आहेत. तर आणि आता तोडणी किंवा हंगाम सुद्धा संपलेला आहे, म्हणजे ऊस तोडणी आणि कारखाने गाळप बंद झाले असल्या कारणानं ही एक चांगली संधी असेल की लोकांना ह्यासाठी ते अवेअर होतील. आणि ते डेफिनेटली आपला तो मूळ मुद्दाच आहे की एक्सटेन्शनच्या दृष्टीने ती गोष्ट चांगल्या प्रकारे पुढे जाईल. आणि हे तज्ज्ञ आपल्याला म्हणजे पाडेगावचे तज्ज्ञ मंडळी आपल्यासाठी कधीही मदत करायला तयार आहेत. आता दिसत आहेत ते की इतक्या इंथुसियास्टिकपणे बोलतायत, तर आपण ह्या गोष्टी पुढं घेऊन पुढाकारानं करणं गरजेचं वाटतं असं मला वाटतं. म्हणजे संग्राम सर किंवा महेश सर, तुमचं यावर मत. सर नाही, कल्पना चांगली, आपण नक्कीच हे करूया. पण होतं काय की बऱ्याचदा चिटबॉय किंवा ओव्हरसिअर असतील किंवा हे जे लोक आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फार इंटरेस्ट नसतो, म्हणून आपण त्यांना घ्यायचंच आहे. पण त्या कारखान्याचे चेअरमन असतील, बरोबर आहे सर, त्यांना की ही सगळी टीम त्यांची त्या दिवशी अटेंड करेल तो, आणि मग आपल्याला तो डिस्कशन व्यवस्थित नेता येईल. बरोबर आहे सर. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ना जी हे जे ही ह्या लेवलला ते काम करणारी लोक आहेत त्यापेक्षा जर ती वरच्या लेवलवरून जर ती गोष्ट आली तर ते त्या प्रकारे इम्पॅक्ट पाडतील त्याचा. नक्कीच. बरोबर. कारण बऱ्याचदा काय होतं की सीडीओ असतात किंवा ऍग्रिकल्चर ऑफिसर असतात, हे लोक ऐकतात, ते आपल्याशी हे करून घेतात, पण ऍक्च्युअली फील्डवर इम्प्लिमेंट करणारे जे लोक आहेत त्यांना त्याचं गांभीर्य कळत नाही. आता चिटबॉय असतील किंवा ओव्हरसिअर वगैरे असतील, ह्यांनी त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं, शेतकऱ्यांना सांगणं आणि त्यानुसार शेतकऱ्यांची लावण पण त्या पद्धतीने जर झाली तर हे सोप्या पद्धतीने आपल्याला करता येईल. मला वाटतं त्यांना कार्य सगळे समजून सांगावं लागतील असं मला वाटतं. त्यामुळे नक्कीच हा विषय आहे, आपण ह्याच्यावरती विचार करूया आणि नक्कीच पुढे जाऊया. धन्यवाद सर. याच्यात ऍडिशन करतो की आता जो सरांनी मुद्दा मांडला तो खूप महत्वाचा आहे की जरी तुम्ही शेतकरी अधिकारी चिटबॉय वगैरे सगळे घेतले, परंतु मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये मॅनेजमेंटची बॉडी आहे, डायरेक्टर, चेअरमन, तर ह्यांना सगळ्यात सुरुवातीला हे आधी कळणं गरजेचं आहे. कारण ह्यांनी जरी मांडलेले मुद्दे असतील तर ते डायरेक्टर, मॅनेजमेंट बॉडी हे मोडीत काढू शकतात. त्याच्यामुळं आणि आता तुम्ही जो म्हणताय की ही कार्यशाळा घेणं गरजेचं आहे, ते खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याला अडचणीचं लागणीपासूनच जर नियोजन करता आलं, हे सगळ्यात त्याचा पाया हा लागण आहे. आणि लागणीच्या तारखा आता हे जसं म्हणतात की कधी ऊस लावतात, आता एप्रिल मे मध्ये पण लोक ऊस लावतात, पण जर कारखान्याने ठरवलं की जसं आता गारकर सरांनी सांगितलं 15 जुलै ते 15 ऑगस्ट, सप्टेंबर ते ऑक्टोबर, डिसेंबर ते जानेवारी, हे ज्या हंगामने ह्या तारखा सांगितल्या आणि ह्याला जर कारखाने फिक्स राहिले त्या लागवडीच्या तारखेला, तर निश्चित ह्याच्यामध्ये लागवडीचं नियोजन पण होईल आणि भविष्यात त्यांना तोडणीचं नियोजन पण चांगलं करता येईल. त्याच्यामुळं ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं. पण याच्यामध्ये बॉडीतले लोक पण घेतले पाहिजे. त्याच्याबरोबर शेतकऱ्याची उत्पादकता ही वाढते, कारण हंगाम चुकवला की ती उत्पादकता घटणार आहे आणि सगळ्याच दृष्टीनं म्हणजे सगळ्यांचंच एकदम सायकल मध्ये सगळ्यांचंच नुकसान. बरोबर. याच्यामध्ये कारखाना, शेतकरी दोघांनाही फायदा होणार आहे. आणि कारखान्याची ही जी आता जी ऊस तोडणीच्या यामधला आपला कृषी विभाग जो असतो, कारखान्याचा जो ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे, त्या लोकांना हे जर नियोजन एकदा व्यवस्थित झालं तर त्यांच्या डोक्याला रोजचे जे फोन किंवा त्यांना जे प्रेशर असतं ते देखील कमी होईल. त्यामुळे येस दोघं जर बरोबर असतील, डायरेक्टर आणि कारखान्याचे अधिकारी, तर ते दोघं एकाच वेळेस ऐकतील तर मग त्यावेळेस प्रश्न उत्तर होतील आणि निश्चित त्याचा फायदा आपल्याला चांगला होऊ शकतो. आणि हे सातारा मॉडेल भविष्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये पण राबवू शकतो आणि आपल्याला ह्याचा इम्पॅक्ट अनालिसिस करता येईल की आम्ही जे हे सगळे कारखान्याला घेऊन जे काम केलं होतं तर त्याचा भविष्यात काय परिणाम झाला. म्हणजे संशोधन केंद्र, तुम्ही आणि कारखाने, आपल्या ह्या तिघांचा चांगला हा एक एक्सरसाइज होऊ शकतो एका जिल्ह्यामधला सुरुवातीचा. ओके सर, धन्यवाद सर, धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आपण ह्याच्यावर नक्कीच विचार करू. हॅलो, अभिनंदन. पुढचा एक प्रश्न आहे सर, एक विचारतात, गजानन बाबरत प्रश्न विचारतात. मी लातूर जिल्ह्यातील आहे. सर, मला 10,001 रुपये लावणीसाठी कारखान्याने दिली आहेत. पुढचा प्रश्न त्यांचा मला वाटतं हे काहीतरी पुढे प्रश्न असेल, त्याच्या पुढचा प्रश्न घेतो. प्रवीण मोरे प्रश्न विचारतात, पाला कुजवण्यासाठी आधुनिक पद्धत काय आहे किंवा पाला कुजवण्यासाठी मातीआड कोणत्या पद्धतीने केला पाहिजे? पाचट कुजवण्यासाठी ना? हा, बरोबर.
तर पाचट कुजवण्यासाठी आता भरपूर पाचट कुट्टी करणारे यंत्र आलेले आहेत. म्हणजे ऍट ए टाइम पाचटाची कुट्टी होते आणि बुडके पण छाटून होतात. आता आता आमच्या फार्मवर पण केलेले होते ते ट्रॅक्टरनी जर आपण ऊस तुटून गेल्या उन्हाळा असते, आता जर पाहिले तर ऊस पाचट वाळलेले असते एकदम, त्याची पाचटाची पूर्ण कुट्टी होऊन जाते आणि त्याच वेळेला बुडके छाटून होतात. आणि हे जर ऑपरेशन आपण सुरुवातीला जर केलं तर त्या पाचटाची काही अडचण येत नाही, मल्चिंग होते. आता जर पाहिलं आता ऊन एवढं होतं की त्याचं मल्चिंग झाल्यामुळे इतकं पाण्याची बचत झालेली आहे आणि जे मुळाचे सानिध्य जे गारवा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, पाणी त्या ठिकाणी असल्यामुळे खोडवा सुद्धा एकसारखा चांगला फुटून येतो. तर पाचट जे ठेवण्याचं त्यामुळे इतकं सोपं काम झालेलं आहे. आता पूर्वी होतं आपण त्या बगलावरचं म्हणजे गुडक्यावरचं पाचट बाजूला घ्या, पारीने खत द्या. तर या पाचट कुट्टी यंत्र किंवा ऍट ए टाइम बुडके छाटायचे काम होत असल्यामुळे ते फार काम सोपं आहे. तर कसल्या परिस्थितीत मी सांगतो की पाचट पेटून देऊ नका त्याचं. आणि दुसरं महत्वाचं, नुसतं पाचट ठेवण्याचं आपण लोक ऐकतो पण खतं देत नाही त्यावेळेस. जर पाचट ठेवलं आणि खतं दिले ना, युरिया त्याला जास्त लागतो, पाचट कुजवणारी जीवाणू लागतात आणि सुपर फॉस्फेट हे जर दिलं नाही तर ऊस पिवळा पडू शकतो. तर कारण काय होतं, जमिनीत जो उपलब्ध नत्र किंवा स्फुरद आहे हा पाचट कुजवणारे जीवाणू त्या पाचट कुजवण्यासाठी वापरतात आणि मग मुख्य ऊसाला हा ऊसाची कमतरता जाणवते आणि ऊस पिवळा पडतो. तर हे होऊ नये म्हणून आपले नेहमीचे खताचे डोसेस देऊन त्याशिवाय ऍडिशनल जो आपण सांगितलेले की युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट आणि पाचट कुजवण्या जीवनाविषयी जर टाकले तर निश्चित खोडवाचं उत्पादन वाढेल, त्याच्या पाणी कमी लागेल, त्या ठिकाणी तणाचा सुद्धा आपल्याला प्रादुर्भाव कमी होईल. ड्रीप असेल तर त्याच्या पण म्हणजे अजून त्या ठिकाणी फायदा होतो. तर हे सगळं पाचट कुजवणं किंवा पाचटाचा योग्य विल्हेवाट लावणं अतिशय आता म्हणजे सोपं काम झालेलं आहे. दत्तात्रय आवटी विचारतायत मराठवाड्यातून, त्यांना अडसाली ऊस लावायचा आहे, तर ते सरीतील अंतर आणि जात कोणती हे तर आता मला वाटतं लेक्चर ऐकलं असलं तेच प्रश्न बरोबर आहे. होते. बरं तेच प्रश्न होत आहेत आणि आता मी विचारलं होतं त्यांना, कृपया तुम्ही ते जाऊन पुन्हा युट्यूब वरती बघू शकताय आमच्या चॅनलला. घोडके सर विचारा. हो, माझा एक प्रश्न आहे. आता सांगली भागात आवाज येतोय ना? हा येतोय. आवाज सर. आता सांगली भागात बरेच शेतकरी काय करतात, 1-2 ला ऊस लावतात किंवा मेच्या 15 दिवस मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 15 दिवसामध्ये ऊस लावतात आणि लावतात का रोप तोडणीला बरं का, कारखान्याच्या शेवटी तोडतात, म्हणजे जवळपास 11-12 महिन्याचा ऊस होतो. तर हे कसं होईल? जूनला लावलेला 11-12 महिने कसं होईल मार्चला? ऐक ना, कारखान्याच्या शेवटी म्हणलं एप्रिलला जर गेला तर तो 10 महिन्याचा होईल. 10 महिन्याचा बरोबर. आणि काही मे मध्ये लावतात ना, तो 11 महिन्याचा होईल. तर असा 11 महिन्याचा ऊस तुटून तो कारखान्याला देतात ते. कुठली वापरतात व्हरायटी? 86-032. बर. तर आता हे मी अगोदरच सांगितले की ऊसाच्या ज्या वाढीच्या अवस्था आहेत, ऐकून घ्या, हे सुरुवातीची उगवण अवस्था आता ही तुमची कधी एप्रिल मे मध्ये येणार, पहिलं महत्वाचं. दुसरी अवस्था आहे फुटवे फुटण्याची अवस्था, की जे पाऊस ज्यावेळी पाऊस भरपूर असतो सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये, फुटवे फुटण्याच्या अवस्थेमध्ये जर तुमचे पाणी साठून राहिले, जास्त पाऊस झाला तर फुटवा कमी फुटणार. एप्रिल मे मध्ये जर लागवड केली तर त्याला खोडकिडीचा प्रॉब्लेम येणार उगवणीच्या वेळी. तिसरं महत्वाचं, त्याची जी जोमदार वाढीची अवस्थेचा कालावधी किती मिळणार, कारण मे मध्ये जर ऊस लावला तर 1.5 महिना त्याला उगवणीला गेलं, 15 जून पर्यंत उगवण होणार. त्याच्यानंतर फुटवे फुटण्याच्या अवस्था पुन्हा 1-1.5 महिना धरा, 1.5 महिना ऑगस्ट सप्टेंबर मध्ये, आणि त्याच्यानंतर थंडीचा काळ, म्हणजे जोमदार वाढीची जी अवस्था आहे त्याला थंडीमध्ये जर आल्यामुळे त्याची वाढ होणार नाही. आणि मग असा ऊसाची वाढ त्याच्या नॉर्मल जी आपली वाढीची अवस्था आहे तितकी वाढ होत नाही त्याची. थंडीमध्ये 15-20 डिग्रीच्या खाली जर टेम्परेचर गेलं तर ऊसाची वाढ, ऊस नुसतं आहे तेवढं कॉन्स्टंट राहतो, साखर फक्त त्याच्यामध्ये वाढत जाते. आणि दुसरं काही वेळेला असं होतं की त्या कोल्हापूर भागामध्ये किंवा सांगली भागामध्ये आपल्यापेक्षा लवकर तुरा येतो, 86-32 लवकर, किंवा जर दुसरी 671 असेल किंवा दुसरे वाढेल तर त्या ठिकाणी 4-5 कांड्यावर सुद्धा तो नोव्हेंबर-डिसेंबरला तुरा येऊ शकतो. परंतु आता सुदैवाने त्या ठिकाणी झाले नसेल त्या तुरा आलेले, परंतु ज्या अवस्था आहे त्या ऊसवाढीच्या अवस्था आहे तर त्याप्रमाणे त्याला हवामान मिळत नाही.
ऊस येऊ शकते, परंतु जे आपले नॉर्मल पर हेक्टर मंथ पर, जे मी मागे सांगितलं की पर हेक्टर पर मंथ एक प्रोडक्टिव्हिटी मिळणार आहे 8-10 टनाची, ती त्या ठिकाणी तेवढी मिळत नाही. दुसरं महत्वाचं आहे की साखर उतारा वाढीसाठी त्या ठिकाणी जे थंड हवामान आहे तर ते कधी मिळणार, त्याला फेब्रुवारीमध्ये ते कांड्या 8-10 असणार आणि त्याच्या पुढे उष्णता वाढत असते, त्यावेळी साखर उतारा सुद्धा तितका मिळत नाही त्या ठिकाणी. आपण तो प्रयोग घेतलेला आहे जून मध्ये लावून मार्च एप्रिल मध्ये हार्वेस्टिंग करायचं, परंतु त्याच्यात साखर उतारा तितका मिळत नाही आणि ह्या ज्या आता मी सांगितलं हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी. परंतु आपण हा प्रयोग घ्यायला हरकत नाही का, एखाद्या व्हरायटी त्या ठिकाणी मिळू शकते की जे थंडीचा विचार न करता साखर उतारा त्या ठिकाणी जास्त येतो, तर त्या व्हरायटीचं थोडं त्या ठिकाणी जर ट्रायल घेतल्या, बऱ्याच व्हरायटी आपण टेस्ट केल्या त्या मे किंवा जून प्लॅन्टिंगला, तर त्या ठिकाणी आपल्याला 1-2 व्हरायटी अशा मिळू शकतील की ज्या चांगला साखर उतारा आणि ऊस उत्पादन मिळू शकेल. ओके, अजून कोणाचे प्रश्न आहेत? कोणाला प्रश्न विचारायचे असले तर सरांना प्रश्न विचारू शकतात. अजून कोण? हॅलो सर. आकाश मराठे प्रश्न विचारा. हॅलो सर, माझे नाव आकाश अशोक मराठे. सर माझा ऍड्रेस @पोस्ट दोम, तालुका वाई, डिस्ट्रिक्ट सातारा. सर मी फायनल इयर ऍग्रिकल्चर चा स्टुडंट आहे, डॉक्टर PDKV अकोलामध्ये शिकत आहे सर. सर मला शुगर केन कल्टिवेशन सोडून सर तुम्हाला एक आउट ऑफ बॉक्स प्रश्न विचारायचा होता सर, तो मी तुम्हाला विचारू शकतो का? विचारा. हा सर, आता इंडियामध्ये जी ऑन गोईंग सिच्युएशन चालू आहे सर फार्मर्स बिलाबद्दल, MSP बद्दल सर, मिनिमम सपोर्ट प्राइस, आणि सर आपल्या ऊसाला सर FRP लागू होते, फेअर अँड रिम्युरेटिव्ह प्राइस. सर जसा इम्पॅक्ट व्हीट आणि राईस कल्टिवेशन वर हरियाणा आणि पंजाबवर MSP चा झाला सर, तसाच इम्पॅक्ट FRP चा आपल्या शुगर केन कल्टिवेशन महाराष्ट्रामध्ये स्पेशली वेस्टर्न रिजन मध्ये जो होतो त्यावर होऊ शकतो का? त्याबद्दल सर तुमचं मत. ज्यावेळी ऊसाला पर्यायी पीक चांगलं फायद्याचं होईल त्यावेळी निश्चित परिणाम होईल. ज्यावेळी एखाद्या पिकामध्ये ऊसापेक्षा जास्त फायदा मिळायला लागेल तर त्यावेळी आता सोयाबीनचा विचार केला 7,000 8,000 पर्यंत त्याचे भाव गेलेले, तर असा जर दर मिळायला लागला तर ऊसाकडे कोण वाढणार? 3-4 महिने जर तुम्हाला असा भाव मिळाला, जोपर्यंत हे ऊस हे शाश्वत आहे आपल्याकडे काहीतरी मिळून जातं. तुम्ही कांदा घ्या किंवा इतर टोमॅटो घ्या, याच्यामध्ये मी मागच्या लेखी झाले की मिळालं तर भरपूर भाव मिळतो, नाही तर 1 रुपया किलोने टोमॅटो विकावं लागतं. तसं ऊसामध्ये नाही, निदान काय 25-26 तरी हे ठरलेले फिक्स प्राइस आहे, निदान तेवढी तरी मिळते. त्या ठिकाणी आपल्याला गॅरंटीड आहे, मार्केटिंगला कुठं जावं लागत नाही आपल्याला, कारखाना येऊन तो ऊस घेऊन जात असतो. परंतु जोपर्यंत आता पर्याय त्या ठिकाणी दुसऱ्या पिकाला किंवा चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत हे ऊसाला मरण नाही, म्हणजे जे ऊस हे टिकून राहणार आहे. आणि हॅलो सर. हा सर महाराष्ट्रामध्ये सर आपल्या म्हणजे हा सातारा सांगली एरियामध्ये आपलं शुगर केनचा एरिया सतत वाढत आहे, त्यामुळे सर आपल्या भागामध्ये जे ग्राउंड वॉटरचा जो टेबल असेल त्यामध्ये त्याचं डिप्लेशन होत असेल, म्हणजे होऊ शकते, म्हणजे ह्याच्यावर होऊ शकेल का, म्हणजे भविष्यात त्याचे आपल्याला काय प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतील का? नाही, आता वर्षानुवर्ष ह्या भागात सातारा नगर ही धरणं आहेत, याचं पाणी वापर, आता त्याचा प्रॉब्लेम आता काय येतो, उन्हाळ्यात थोडी टंचाई जाणवते, ज्यावेळी पावसाची डॅम भरत नाही त्यावेळी या ऊसाला निश्चित फटका बसतो असतो. आणि आपल्याकडे या जर ऊसाचे पाहिलं ऊसाच्या क्षेत्रात दर 2-3 वर्षांनी एक दुष्काळी वर्ष येतच असतं, आणि मग ज्यावेळी धरणातलं पाणी कमी पडतं त्यावेळी शेडबॅक हा ऊसाच्या पिकाला बसत असतो. परंतु ज्यावेळी धरणं फुल होतात, पाणी म्हणजे नदीला सोडावं लागतं पावसाळ्यात, तर ते ज्यावेळी धरणं भरतात त्यावेळी ऊसाची गरज त्या पाण्यातून भागवली जाते. परंतु तुम्ही म्हणता तसा प्रश्न येऊ शकतो, ज्यावेळी पावसाचं प्रमाण म्हणजे ज्या वर्षी पाऊस कमी पडेल त्यावेळी निश्चित या ऊसाला शेडबॅक बसतो. परंतु आता आधुनिक सिंचन प्रणाली आलेली आहे, ठिबक सिंचन आलेले किंवा इतर या जर आपण याचा वापर केला तर उत्पादनामध्ये वाढ होती, पाण्याची बचत होती, इतर खर्चामध्ये बचत होती, तणनाशक म्हणा किंवा इतर याच्यामध्ये. तर ठिबक जर वापरलं तर ऊस हे अतिशय चांगलं प्रॉफिटेबल पीक होणार. ओके, महेश सर. गारकर सर, तो आपलं खूप खूप आभार. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव मार्फत मी आपला मनापासून आभारी आहे. आजच्या या वेबिनार मध्ये आपण मागचा आठवडा आणि या आठवडा ऊस पिकाचं लागवड नियोजन आणि तोडणीचं नियोजन याविषयी शेतकऱ्यांना तसंच काही विद्यार्थी अधिकारी यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तर्फे मी आपला मनपूर्वक आभारी आहे.
तसंच आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सक्ते सरांनी केलं त्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. आणि शेकरू टीव्ही यांचा मला ऑक्टोबर पासून जे काही सहकार्य मिळतं हे वेबिनार आयोजित करण्यामध्ये, तर त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. आज खरं तर सुट्टीचा दिवस आहे, पण तरी पण गारकर सरांनी शेतकऱ्यांसाठी वेळ दिला आणि आपण या 2 सत्रामध्ये विस्तृत मार्गदर्शन केलं आणि शेतकऱ्यांना फार त्यातले बारकावे आपण समजून सांगितले की लागवड कधी केल्यास काय फायदे होतात, साखर रिकव्हरी कधी चांगली मिळते, लागण कुठल्या याच्यात, तोडणी कधी झाली पाहिजे. तर हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. आपण जसं आपल्याला सजेशन आलं की ऊसाची एक वर्कशॉप घेऊया आपण, त्यामध्ये चेअरमन आणि बाकी काही अधिकारी आहेत त्यांना एकत्र करून आपण एक ते पण प्लॅन करूया भविष्यात, तेव्हाही आपली मदत लागेल. मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव यांचं कृषी विज्ञान केंद्राला नेहमी सहकार्य राहिलेलं आहे, कारण जिल्ह्यात मुख्य पीक आपलं ऊसाचं आहे, त्यामुळे आपलं नेहमीच आम्हाला अपेक्षित आहे सहकार्य. तर या सहकार्याबद्दलही परत धन्यवाद देतो आणि भविष्यात आपल्याकडून असं सहकार्य मिळावं. आणि हा वेबिनार इथंच संपला असं जाहीर करून पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेकरू टीव्ही यांनी मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्रातील बाबर सर आणि त्यांचे सर्व सहकारी सायंटिस्ट तसेच या वेबिनारमध्ये सहभागी झालेले सर्व शास्त्रज्ञ, विद्यार्थी, शेतकरी यांचं मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि शेकरू टीव्ही यांनी सुद्धा हे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी